बघा आता कसं आहे की जी एस टीमध्ये रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागतं. तुम्ही म्हणाल रजिस्ट्रेशन कोण घेणार? जो ज्याला टॅक्स भरायचा आहे रजिस्ट्रेशन तोच घेणार ना. मग टॅक्स भरणारे कोण कोण असतात? आता बघा कसं आहे, तुमचा महाराष्ट्रामध्ये एक बिझनेस आहे. ओके, तुमचा महाराष्ट्रामध्ये एक बिझनेस आहे जिकडे तुम्ही पूर्ण 12 महिने बिझनेस करता. ओके, समजा तुम्हाला एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळालं गोवामध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला गोव्यामध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल जर तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करत असाल. टॅक्सेबल सप्लाय करत असाल. आता रिटर्न्स जे असतात ते मंथली असतात किंवा क्वार्टरली असतात, ॲज वेल ॲज इयरली पण असतात. आता जर तुम्ही रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये घेतलं तर महाराष्ट्रामध्ये CGST, AGST, महाराष्ट्राचा AGST, IEST याप्रमाणे तुम्ही टॅक्स कलेक्ट कराल आणि महाराष्ट्राचं जे रजिस्ट्रेशन असेल तिकडे तुम्ही तुमची लायबिलिटी पे कराल. पण जर तुम्ही गोव्यामध्ये टेम्पररी कालावधी करता, समजा मे बी 30 दिवस 40 दिवस, की समजा एखाद्या काहीतरी तिकडे एक्झिबिशन आहे, एखादी जत्रा आहे, तिकडे जाऊन एखाद्याला सप्लाय करायचं आहे 2 दिवस 4 दिवस, जो असा मर्यादित कालावधी असतो, त्या मर्यादित कालावधी करता पण रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. जो टॅक्सेबल सप्लाय करणारा आहे त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. पण हे रजिस्ट्रेशन जर तुम्हाला मर्यादित काळाकरता पाहिजे असेल, मर्यादित काळ मॅक्झिमम 90 दिवसाकरता समजा असेल पाहिजे असेल, तर तिकडे तुम्ही कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, त्याला असं म्हटलं जातं कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. म्हणजे आपण जेव्हा ॲप्लिकेशन देऊ रजिस्ट्रेशनसाठी तेव्हा आपण तिथे जायचं की रजिस्ट्रेशन मला पाहिजे आहे कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन म्हणून. म्हणजे टेम्पररी स्वरूपाचं तात्पुरत्या स्वरूपाचं रजिस्ट्रेशन जे असतं त्याला नाव दिलेलं आहे GST कायद्यामध्ये कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये राहतो, गोव्यामध्ये माझा फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे आणि मर्यादित काळाकरता एखाद्या कॉन्ट्रॅक्टला परफॉर्म करण्याकरता किंवा एखादा काहीतरी इव्हेंट आहे तिकडे जाऊन मला सप्लाय करायचं आहे, तर त्यासाठी कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन म्हणून रजिस्ट्रेशन घेण्यासाठी एक वेगळी सुविधा, वेगळी सोय GST कायद्यामध्ये केलेली आहे. आता जर एखादा व्यक्ती भारताचा रहिवासी नाही आहे, तो भारताबाहेर नाही येतो, वेगळ्या देशामधनं येतो, समजा एखादी कंपनीचं फॅक्टरी आहे, तिचं प्लॅन्ट आहे, त्या प्लॅन्टमध्ये एक टेक्निकल फॉल्ट आहे आणि तो बघायला एक्सपर्ट म्हणून जर्मनीवरून बोलवला, US मधनं बोलवला, तर तो कंपनीच्या फॅक्टरीत येईल, चेक करेल, ते चार्जेस घेईल 2 लाख 3 लाख 5 लाख. तर तो व्यक्ती आहे तो पण या कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनसारखाच त्याचा भारतामध्ये कुठे फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे, तो मर्यादित कालावधीकरता येतो आणि आपले गुड सर्व्हिसेस काय करतो भारतामध्ये प्रोव्हाइड करतो. तर त्याला नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन म्हणून रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. मर्यादित बाहेरच्या देशामधनं येतो, हा फॉरेनर आहे, हा फॉरेनर आहे, हा दुसऱ्या देशामधनं भारतामधल्या एखाद्या फॅक्टरीसाठी, कंपनीसाठी, पार्टनरशिप फर्मसाठी, कुठल्याही बिझनेससाठी आपली सर्व्हिस किंवा गुड्स प्रोव्हाइड करत असेल तर त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन म्हणून. शॉर्टमध्ये याला म्हटलं जातं CTP कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, NRTP नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. ओके, जो GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेतो आणि रेग्युलर बिझनेस करतो तो टॅक्सेबल पर्सन. तो कोण? टॅक्सेबल पर्सन. CTP कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, NRTP नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. दुसरं आहे OIDAR. OIDAR. आता OIDAR हा काय प्रकार आहे?
आपण नेटफ्लिक्स बघतो, वेबसिरीज बघतो, अशा बऱ्याच काही वेबसाईट्स आहेत ज्यावर लोक गेम खेळतात, गाणी ऐकतात. आता ज्या वेळेस तुम्ही ऑनलाईन इन्फॉर्मेशन ॲक्सेस करता, ती जी म्युझिक आहे ते कुठे आहे? ते एका डेटाबेसमध्ये आहे. त्याला तुम्ही ॲक्सेस करता, तो डेटा असतो त्याला ॲक्सेस आणि रिट्रीवल केलं जातं. त्याने इथे प्रोग्रामिंग करून ठेवलं आहे, तुम्ही इथे या, हे गेम खेळा, तुम्ही इथे या, ही गाणी ऐका, तुम्ही इथे या, मूवी बघा, वेबसिरीज बघा. आता ते आपण ज्यावेळेस ऑनलाईन ॲक्सेस करतो तेव्हा आयदर त्याची एक वेबसाईट असेल किंवा त्याचं ॲप असेल. तुम्ही त्या ॲप थ्रू किंवा वेबसाईट थ्रू ते कंटेंट जे आहेत ते यूज करता, रिट्रीव्ह करता, त्याला ॲक्सेस करता. ऑनलाईन इन्फॉर्मेशन आणि डेटाबेस ॲक्सेसवर रिट्रीव्ह करता. ती जर परदेशी कंपनी असेल, त्याचा सर्व्हर जर फॉरेनला असेल, तर गव्हर्नमेंटला GST मिळेल. कशा प्रकारे मिळेल गव्हर्नमेंटला GST? कशा प्रकारे मिळेल गव्हर्नमेंटला GST? कशा प्रकारे मिळेल सांगा बघा. एक आहे ना सप्लायर आहे, ओके. दुसरा कोण आहे? रिसिपियंट आहे. मी जर मूवी बघतो ऑनलाईन तर गव्हर्नमेंट मला सांगेल की तू मूवी बघतो, रिसिपियंट तू आहेस, तू GST द्यायला पाहिजे. तर मी मूवी बघतो माझ्या मोबाईलला किंवा माझ्या PC वरती, गव्हर्नमेंटला कळणार कसं काय? माझा हा पर्सनल खर्च आहे. मी गव्हर्नमेंटला विचारू येऊ शकतो. तुम्ही जर का नोकरी करत असाल आणि तुम्ही रात्री याल, शनिवार आज चला सुट्टी उद्या, आपण आज मूवी बघूया, आज आपण गेम खेळूया, तुमची कुठली आवड असेल तुम्ही ती कराल आणि मग तुम्ही असं ॲप किंवा वेबसाईट वापराल. असे हजारो लोक ते कंटेंट बघतील, गव्हर्नमेंटला कसं कळणार? गव्हर्नमेंटकडे अशी यंत्रणाच नाही आहे की त्यांना कळेल. आता जर समजा तुमचा बिझनेस आहे आणि तुम्ही बिझनेससाठी ते वापरत असाल तर तुम्ही बिझनेसमध्ये तो खर्च दाखवाल की हां आम्ही वेबसाईटला 1000 रुपये मेंबरशिप फी भरली, तो खर्च केला. मग गव्हर्नमेंट बोलेल हा खर्च केला, याच्यावर GST तुम्ही भरला का? बिझनेसेस जे रजिस्टर आहेत त्यांना गव्हर्नमेंट पकडू शकते, पण जे सॅलरी पर्सन आहेत त्यांना गव्हर्नमेंट पकडू शकत नाही. जे GSTमध्ये रजिस्टर नाही आहेत आणि जे बिझनेसमॅन नाही आहेत त्यांना तर बिलकुलच पकडू शकत नाही. जो व्यक्ती सांगेल गव्हर्नमेंटला की हा माझा बिझनेसचा खर्च आहे, गव्हर्नमेंट सांगेल बेटा हा तू काय खर्च केला आहेस ना, त्याच्यावर GST तुला फॉरेन कंपनी देणार नाही, आम्हाला तुला GST द्यायला लागेल. GST कोण जमा करतो? आयदर सप्लायर किंवा रिसिपियंट. आता जे रजिस्टर्ड पर्सन आहेत त्यांनी जर गव्हर्नमेंटकडनं सर्व्हिस घेतली तर GST रिसिपियंटनी भरायचा. त्याला म्हणतात रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम, ओके. आणि जर अनरजिस्टर्ड पर्सननी घेतली ती सर्व्हिस तर सप्लायरला गव्हर्नमेंटला सांगायलाच लागेल की तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. ते म्हणतील आम्ही काय तुमच्या देशामध्ये आमचं ऑफिस नाही, काहीच नाही. मग तुम्हाला इथे तुमचा एक प्रतिनिधी ठेवायला लागेल GST भरण्याकरता, पण तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल आणि तुम्हाला GST जमा केला आहे त्याचे कॉम्प्लायन्सेस आमच्या देशाच्या कायद्याप्रमाणे करावे लागतील. त्यामुळे त्याचा मग कायदा करावा लागेल आणि म्हणून त्यात तरतूद आहे की जे OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांना पण काय करायला लागेल, GSTमध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. आणि जर ते नाही म्हटले तर आपण त्याची वेबसाईट ब्लॉक करू शकतो की तुम्ही आमच्या इथल्या लोकांना सर्व्हिस देणार, तुम्ही पैसे कमवणार आणि जो आमच्या जमिनीवरचा कायदा आहे त्याचे पालन करणार नाही. गव्हर्नमेंटचे रस्ता बांधण्याचं काम कोण करतं? गव्हर्नमेंट स्वतः करतं का? गव्हर्नमेंटकडे त्यांचं जे डिपार्टमेंट आहे ते सक्षम आहे का की सगळे रस्ते आम्हीच करू? तुम्ही आज बघाल की गव्हर्नमेंटचा कचरा उचलायला गाडी येते
ते पण गाडी ती कॉन्ट्रॅक्टवर आहे. म्हणजे हळूहळू काय होईल, नावाला फक्त गव्हर्नमेंटचे 4 अधिकारी राहणार आहेत, बाकी सगळे हे आउटसोर्सच करणार आहेत, सगळे आउटसोर्स. आता जर का महानगरपालिका आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, यांचं काम काय, पब्लिक ऑथॉरिटी लोकांकरता कामं करायची, पण त्यांच्याकडे स्वतःचे एम्प्लॉईज नसतील, तर मग ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ती कामं करून घेतील. मग कॉन्ट्रॅक्टरना पेमेंट करायला लागेल, कॉन्ट्रॅक्टरला लाखो रुपयाचे पेमेंट लोकल अथॉरिटी, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट करत असेल, आणि जर ते लोक रजिस्ट्रेशन घेणार नाहीत, कोण, सप्लायर, जे सप्लाय देत आहेत गव्हर्नमेंटला, महानगरपालिकेला, नगरपालिकेला, त्यांचा टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे जातोय. मग अशा लोकांना रजिस्ट्रेशन करण्याकरता गव्हर्नमेंट काय करू शकते, तर गव्हर्नमेंटने सांगितलं तुम्ही जर का एक सडन लिमिट आहे 2.5 लाख, 2.5 लाखाच्या वर तुम्ही पेमेंट केलं, गव्हर्नमेंटला एजन्सी, लोकल अथॉरिटी, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी जर 2.5 लाखाच्या वरती पेमेंट केलं, ज्याला पेमेंट कराल त्याला पूर्ण पैसे द्यायचे नाही. तर 5 लाखाचं पेमेंट केलं तर त्याला 4,98,000 द्यायचे, आणि त्याचा 4,90,000 द्यायचे. 2% अमाऊंट कट करायची, लाखाला 2,000, 5 लाखाला 10,000 होतील. 4,90,000 मधले पेमेंट त्याला पूर्ण करा, 5 लाखामधले 4,90,000 पूर्ण द्या, 10,000 जे आहेत त्यातले 1% CGST 5,000, 1% IGST 5,000, हे तुम्ही GST डिपार्टमेंटला द्या. कसा कायदा आहे लक्षात घ्या. बघ कसं आहे लक्षात घ्या, राज्यामध्ये जेव्हा सप्लाय केला जातो तेव्हा CGST AGST येतो. ओके, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस एखादा पर्सन सप्लाय करेल तर त्याला महाराष्ट्रामध्ये काय करायला लागेल, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, मग तो CGST AGST. राज्याबाहेर सप्लाय केला तर काय करायला लागतं, IGST पे करायला लागतो. राज्यामध्ये सप्लाय झाला, इंट्रास्टेट सप्लाय झाला तर CGST AGST. राज्याबाहेर, देशाबाहेर, स्टेजमध्ये सप्लाय केला तर IGST. इंटरस्टेट सप्लाय केला तर IGST. इंट्रास्टेट म्हणजे विदिन द स्टेट किंवा विदिन द युनियन टेरिटरी सप्लाय केला तर मग CGST, स्टेटला AGST, CGST युनियन टेरिटरीला UTGST. लोकल सप्लाय केला आहे, जो सप्लायर आहे तो मुंबईतला आहे आणि त्यांनी मुंबई महानगरपालिकेला नाली सफाई केली, 5 लाख रुपये त्याला पेमेंट केलं. आता जर 5 लाखाचं पेमेंट केलं त्याच्यावर GST आला पाहिजे. मग त्याला काय सांगितलं जातं, हे जे 5 लाख आहेत, तू GST नंबर काढला का नाही काढला. मग जर असे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेतो त्याला GST नंबर हा काढावाच लागेल, आणि मग त्याने GST नंबर काढला असेल तर त्याला तुम्ही 4,90,000 रुपये द्या, आणि जे 10,000 आहेत, 5 लाखावरती 1% किती होतो, 5,000, 5,000 CGST आणि 5,000 AGST हे जमा करा. त्याच्या GSTच्या अकाउंटला हे पैसे जमा होतील, आणि जर तुम्ही त्याच्या GSTच्या अकाउंटला जर गेलात आणि त्याला लॉग इन त्याने केलं तर आपल्या अकाउंटला गेला आणि त्याने लॉग इन केलं CGST म्हणजे सेंट्रल ना, हो, आणि SGST म्हणजे स्टेट ना, हां, आणि IGST म्हणजे पण स्टेट आहे, इंटिग्रेटेड बाहेर केलेला. हां. देशाच्या का स्टेटच्या बाहेर, एक मिनिट देशात सांगतो, एक मिनिट. हा थोडासा गोंधळ होतो का. हे बघा, आता इथे आहे ना,
इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर आहे. तुम्ही 4,90,000 रुपये कॅश त्याला डायरेक्ट द्या आणि 10,000 जी कॅश आहे ही तिच्या तुम्ही जे तिच्या अकाउंटला जशी पाठवली जाईल ती फायनली इकडे जमा होईल कॅश लेजर. कोण पाठवणार आहे 5 लाख? हे कोणाला सांगितलं आहे कॉम्प्लायन्सेस? महानगरपालिका, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. का? तर कॉन्ट्रॅक्ट करता तुम्ही GST जो आहे त्याला 2.5 लाखाच्यावरती पेमेंट केलं तर तुम्ही त्याचे 1% CGST 1% EGST जमा करा GST डिपार्टमेंटकडे, गव्हर्नमेंटकडे जमा करा. म्हणजे जमा करा म्हणजे कुठे जमा होईल? तो त्याच्या अकाउंटला त्याच्या कॅश लेजरला इकडे जमा होईल. CGSTच्या खाली 1%. 5,000 दिसतील, HGSTच्या खाली 5,000 दिसतील. आणि ज्या वेळेस तो त्याची लायबिलिटी ज्या वेळेस भरायला जाईल, त्याला जो टॅक्स भरायचा आहे तो भरायला जाईल जेव्हा, एक कॉन्ट्रॅक्टर आहे तो प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट पण घेतो, गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट पण घेतो. तो जे कॉन्ट्रॅक्ट घेतो त्याच्यावर त्याला GST भरायचा असतो. आणि जर त्याला ॲज पर लॉ इनपुट टॅक्स क्रेडिट जर घेता येईल तर घेऊ शकतो. आणि जी कॅश इकडे दिलेली आहे ही कॅश जर त्याला काय लायबिलिटी त्याला भरायची असेल, त्याकडे सफिशियंट क्रेडिटचं असेल तर ही कॅश तो रिफंड घेऊ शकतो. रिफंडसाठी त्याला ॲप्लिकेशन द्यायला लागेल आणि ही कॅश त्याला परत मिळेल. कॅश रिफंड घेता येते. आणि जर लायबिलिटी भरायची असेल तर त्यासाठी कॅश लागणार असेल तर तो ती कॅश वापरू शकतो. पण याकरता काय करायला लागेल? कॉन्ट्रॅक्टर लोकांना GSTमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आणि त्यांनी GSTमध्ये त्यांचा एकदा का टर्नओव्हर दिसला का तेवढाच टर्नओव्हर त्यांना इन्कम टॅक्समध्ये पण टॅक्स द्यायला लागेल. म्हणजे गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्सही मिळेल आणि GST पण मिळेल. पण त्यांना मजबूर केव्हा करता येईल? जेव्हा अशा प्रकारे GSTच्या कायद्यामध्ये तरतूद असेल की तुम्ही तुमच्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला, मोठे म्हणजे ज्यांना तुम्ही 2.5 लाखाच्या वरती एखादी पेमेंट करता, ते तुमचे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत आमच्यामध्ये, त्यांचा तुम्ही GST कट करा 2% आणि तो तुम्ही GSTच्या कायद्याप्रमाणे त्या GSTच्या अकाउंटला भरा. त्याचा GST नंबर तिथे टाकायचा आणि तिकडे हा जमा करायचा. इन्कम टॅक्समध्ये पण असाच कायदा आहे. जर एखाद्या व्यक्तीला 70-80 हजार पगार असेल आणि जर त्याला वर्षाला, मी सोपं करून सांगतो, जर त्याला 36,000 रुपये वर्षाला टॅक्स लागणार असेल आणि त्याला 70 ते 80 हजार पगार समजा आहे, 70,000 पगार आहे, तर इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे त्याला 70,000 पेमेंट न करता त्याला 67,000च पेमेंट करायचं. त्याचे 3,000 रुपये जे आहेत ते इन्कम टॅक्सच्या अकाउंटला पाठवायचे. हा इन्कम टॅक्सचा TDS आहे, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. जसं कमवले डिडक्ट करून जमा करा टॅक्सच्या अकाउंटला. आता असे तुम्ही 12 महिने जर का 3,000 रुपये कट केले तर वर्षाला त्याचे 36,000 रुपये गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा होईल. ओके. आता जर त्याने इन्कम टॅक्स रिटर्न फाईल जेव्हा करेल तेव्हा हा टॅक्स 36,000 न येता जर हा टॅक्स त्याचा 26,000चा आला तर 10,000 डिफरन्स जो आहे तो 10,000 त्याला रिफंड क्लेम करता येतो. त्याने हिशोब द्या, तुम्ही तुमचा 10,000 रिफंड मिळेल. सेम GSTमध्ये आहे. इन्कम लपवलं जात नाही, इन्कम लपवता येत नाही. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करताय, नोकरी करताय आणि तुम्हाला जर का 7-8 लाख रुपये पगार आहे आणि तुम्ही टॅक्स भरलाच नाही, गव्हर्नमेंट 135 करोड लोकांमध्ये जर 50 लाख लोक जर का टॅक्स भरणार नसतील तर गव्हर्नमेंटला कळणार आहे? कळणारच नाही. समजा 8-10 करोड लोक टॅक्स भरत असतील, त्यांच्या मोठ्या कंपन्यांनी, रिलायन्स किंवा अशा मोठ्या कंपन्या आहेत, त्यांच्या एम्प्लॉईजला खूप पगार आहे, त्यांनी TDS डिडक्ट केलाच नाही त्यांचा आणि त्यांनी टॅक्स भरलाच नाही, तर गव्हर्नमेंटकडे काय यंत्रणा आहे त्यांना शोधून काढायची? सध्या काय? शोधून काढणार कसं? म्हणून काय करतं गव्हर्नमेंट की जो पेमेंट करेल ना, जो पेमेंट करेल, रिलायन्स दाखवेल की आम्ही सॅलरी दिली एम्प्लॉईजला किती, 50 करोड दिली. 50 करोडमध्ये तुम्ही ज्यांना पगार दिला आहे, ज्यांचं इन्कम तुमच्यामुळे त्यांचं इन्कम टॅक्सेबल झालं, तुम्ही जर TDS कापला आहे का? मग तो हिशोब त्यांनीच करायचा, रिलायन्सनी करायचा आणि त्यांचा TDS कापायचा. म्हणजे एक प्रकारे गव्हर्नमेंटला माहिती मिळते की ह्या 5,000, 10,000, 15,000, 20,000 जे एम्प्लॉई आहेत रिलायन्सचे, त्यांनी
टॅक्सेबल इन्कम किती त्यांना झालेलं आहे हे रिलायन्समुळे कळलं. म्हणजे ज्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना गव्हर्नमेंटने ही जबाबदारी दिली आहे की तुम्ही त्यांचा TDS कापा, म्हणजे इनडायरेक्टली त्यांचं इन्कम तुम्ही डिक्लेअर करा आमच्याकडे, म्हणजे आम्हाला स्पेसिफिकली त्या व्यक्तीनं पकडता येईल. आणि पकडायचे काय, पैसे कापून जमाच केलेले आहेत, म्हणजे जास्त पैसे जमा करायला लागतात. एक वेळ जास्त जमा करा, कमी जमा करायचे. आणि जर त्यांनी TDS कापला नाही तर जी सॅलरी समजा तिकडे 100 करोड होईल, त्यात त्यांना 100 करोड एक्सपेन्स म्हणून क्लेम करता येत नाही, त्यांना 70% क्लेम करता येईल असं त्यांनी नियम केला. आणि प्लस TDS कापला नाही म्हणून त्यांना काय पेनल्टी लागली, त्यांना तर करणं भाग आहे, TDS कापणं भाग आहे. अदरवाईज त्यांचं प्रॉफिट वाढेल, त्यांचं नुकसान होईल. म्हणजे त्या कायद्याप्रमाणे त्यांना TDS कापण्याकरता बंधनकारक करायचं, आणि TDS नाही कापला तर त्यांना अशा प्रकारे अडचणीमध्ये आणायचं की त्यांच्यावर टॅक्स वाढेल. त्यामुळे इन्कम टॅक्समध्ये पण TDS कापावा लागतो, आणि GST मध्ये पण याच कारणामुळे की जो कोण व्यक्ती GST मध्ये तुमच्याकडे काम करतोय तो GST रजिस्टर का नाही, त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लावा. जो 2.5 लाखाच्या वरती पेमेंट घेतो याचा अर्थ त्याचा बिझनेसचा जो एकंदरीत हां बिझनेसचा त्याचा जो काय एक आवाका आहे तो मोठा असला पाहिजे, त्याच्या बिझनेस स्वरूप जे आहे ते मोठं असलं पाहिजे. मग ज्याच्या स्वरूप बिझनेसचं मोठं आहे तो रजिस्ट्रेशन का घेत नाही आहे, कारण त्याचा इन्कम एक्सपोज होत नाही, दिसत नाही. मग अशा प्रकारे एखाद्याला टॅक्सपेअर पकडण्याकरता दुसऱ्या कोणाला तरी सांगायला लागतं की तू आम्हाला कायद्याप्रमाणे हे कॉम्प्लायन्सेस कर, जेणेकरून टॅक्सपेअर त्यांच्या पकडमध्ये येते. ते त्यांना ते कॅच करू शकत नाहीत डायरेक्टली, म्हणून त्यांना इनडायरेक्टली कॅच केलं जातं या प्रकारे TDS. आता काही लोक जसे हा TDSचा कन्सेप्ट कळला, ऑनलाईन ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट थ्रू बिझनेस करतात. आता तुम्ही ॲमेझॉन थ्रू बिझनेस करता, ओके, तुमचे पैसे ॲमेझॉनकडे जमा होतील आणि ॲमेझॉन तुम्हाला त्याचं कमिशन कापून घेईल आणि तुमचे पैसे तुम्हाला परत देईल. आपण बघतो ना ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टला जर वस्तू ज्या मिळतात, जर तुम्हाला वस्तू परत पसंत नाही पडली ती बघितल्यानंतर तुम्ही ती इमिजिएट रिटर्न करू शकता. मी एक प्रोजेक्टर आणला, त्यात दिलं होतं प्रोजेक्टरला असं फीचर दिलं होतं सगळे, आणि मी तुम्ही बघितलं तर प्रोजेक्टरमध्ये त्या काय मला मजा नाही आली, काय उपयोग नव्हता, पिक्चर क्लिअर नाही, काहीच नाही. मग मी त्यांना ऑनलाईन अप्लाय केलं की मला रिटर्न करायचं आहे. मग आणि त्यात दिलं होतं की त्याला वायफाय पण असेल, त्या प्रोजेक्टरला त्याला वायफाय नव्हता. माणूस आला ते घ्यायला, मी त्याला दिलं, पण त्यापूर्वी जो सप्लायर होता त्याचा मला कॉल आला की तुम्ही रिटर्नसाठी रिक्वेस्ट दिली आहे, तर सांगाल का आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. मी सांगितलं की तुम्ही जे फीचर्स तिकडे ऑनलाईन मेन्शन केले आहेत तुमच्या प्रॉडक्टबरोबर, त्या फीचरप्रमाणे तुमचं प्रॉडक्ट नाही आहे. मी इकडे दिलं आहे की त्याला वायफाय असेल, त्याला वायफाय नाही आहे, आणखीन काही गोष्टी आहेत की तिकडे नाही आहेत, म्हणून मी हा परत करतो. ठीक आहे, काहीच बोलले नाही मला, आणि मला हर्ट होईल असे समोरचा व्यक्ती काय बोलला नाही, अगदी पोलाइटली बोलला. मग मला ॲमेझॉनकडनं फोन आला की तुम्ही ज्या व्यक्तीशी बोललात तुम्ही त्याची प्रॉपरली बोलला का. मी म्हटलं हो. त्याचा फॉर्म पण असतो, सप्लायरशिप ते कम्युनिकेशन झालं ते कसं होतं, सॅटिस्फॅक्टरी होतं का, म्हणजे या एवढ्या प्रकारे ती वेबसाईट ट्रॅक ठेवते. आपलं रिप्युटेशन चांगलं राहावं, आपल्या थ्रू चुकीच्या प्रकारचे लोक बिझनेस करू नये. ज्यांचं प्रॉडक्ट जेन्युइन आहे, जे व्यवस्थित काम करतात त्यांनाच आपल्या वेबसाईटवरनं आपण बिझनेस करण्याकरता ॲक्सेस द्यावा, याकरता ते काळजी घेतात. आता अनेक लोक ऑनलाईन व्यवसाय करतात, हा एक प्लॅटफॉर्म वापरतात. 2 लाखाचा बिझनेस केला, 5 लाखाचा बिझनेस केला, 10 लाखाचा केला, 20 लाखाचा केला, 50 लाखाचा केला, आणि गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्स भरलाच नाही. गव्हर्नमेंटला कसं कळेल, गव्हर्नमेंटकडे कुठला मार्ग नाही आहे ना मग शोधून काढायचा. मग गव्हर्नमेंटनी काय सांगितलं, ॲमेझॉन फ्लिपकार्ट यांना
की GSTच्या कायद्याप्रमाणे तुम्ही जेव्हा बाहेरकडनं पैसे तुमच्या अकाउंटला येतील, तुम्ही 1 लाखाचा माल जर विकला, जर तुम्ही ऑनलाईन ॲमेझॉन थ्रू का माल विकत असाल तर ॲमेझॉन तुम्हाला पूर्ण पेमेंट करत नाही. ॲमेझॉन तुम्हाला 99,000 पेमेंट करेल आणि 1,000 रुपये, अर्धा टक्का CGST, अर्धा टक्का EGST, 1% अमाऊंट एकूण जी आहे तुमच्या कॅश रेजरला जाईल. स्विगी, झोमॅटो यांचं पण तसंच आहे. कोणाच्या कॅश लेजरला सप्लायरच्या स्विगी झोमॅटोच्या? तुम्ही स्विगी झोमॅटो सप्लाय केला, हां म्हणजे मी स्विगीचा हां. मला माझ्या अकाउंटला आहे ना स्विगीवाला. तर स्विगी तुम्हाला पूर्ण पेमेंट करणार नाही. जे पेमेंट बघा, माल तुमचा विकायचा आहे, ओके. तुम्ही झोमॅटो किंवा स्विगीला सांगितलं की आमचं जे आता बरीच बघा एक कन्सेप्ट आहे क्लाउड किचन. क्लाउड किचन पण भाडी खर्च आहे. आता झोमॅटो किंवा स्विगी आहे ना, इथली आसपासची जेवढी हॉटेल आहेत ना तिथे ॲपवर दिसतात, मग तिकडनं आम्ही मागवतो. नॉर्मली चार्जेस 100 रुपये असतील ना, यांचे 130 रुपये असतात, हे 40 रुपये असतात. पण लोक मागवतात कारण सर्व्हिस त्याची चांगली आहे, होम डिलिव्हरी चांगली. म्हणजे एक प्रकारे काय झालं, पेड होम डिलिव्हरी आहे. तुम्ही एक प्रकारे बोलाल तर जी 90 रुपये पावभाजी डायरेक्ट मिळते या चौकामध्ये, ती झोमॅटो थ्रू 120 रुपये. आता 120 रुपये माझे कोणाकडे गेले? झोमॅटोकडे गेले. आता जर का त्यांचा कॉन्ट्रॅक्ट जो हॉटेलवाला आहे तो बोलेल की मी 100 रुपये घेईन, तर त्याला 100 रुपये देणार नाही. त्याला ते 99 रुपये देतील आणि याचा 1 रुपया जो आहे असं एकदा त्यांना महिन्याला त्यांचं हजारोमध्ये जातं. माझी एक ऑर्डर होती, त्यात त्यांना 100 रुपये पेमेंट करायचं होतं, 1 रुपया कट केला, 99 पेमेंट केलं, 1 रुपया जमा करून ठेवला. असे महिन्याभरामध्ये जर त्यांनी 1 लाखाचा त्याला सप्लाय केला असेल तर 99,000 रुपये त्या हॉटेलला मिळतील. 1,000 रुपये हॉटेलच्या नावाने टाकले कुठे? ESTच्या या नंबरवर. असे गुड्स सर्व्हिसेस जर तुम्ही गुड्सचे सप्लायर असाल तर आपण एक सेक्शन 23 आहे, त्यात गव्हर्नमेंटने असं सांगितलं आहे की जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, जर त्याचा टर्नओव्हर महाराष्ट्रामध्ये 20 लाख लिमिट आहे सर्व्हिससाठी, जोपर्यंत 20 लाख एक्सिड करत नाही, तुम्ही राज्याबाहेर सप्लाय करा, ECO थ्रू सप्लाय करा, तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. सेक्शन 23 प्रमाणे एक्झम्पशन आहे. सेक्शन 23 प्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, एक्झम्पशन आहे. पण गुड्स तुम्ही 1 रुपयाचा जरी ऑनलाईन ECO थ्रू, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर म्हणजे फ्लिपकार्ट, ॲमेझॉन थ्रू तुम्ही गुड्स 1 रुपया जरी ऑनलाईन विकला तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन सारख्या वेबसाईट्स आहेत, ECO आहेत, जर पेमेंट त्यांच्या अकाउंटला जात असेल तर ते सप्लायरला पेमेंट करताना 1% अमाऊंट कट करून बाकीचे 99,000 पेमेंट करतील. आता जो हॉटेलवाला आहे त्याच्यावर 1,000 त्याच्या नावाने तिथे सबमिट होतात, तर ते त्याच्यासाठी इनवर्ट सप्लाय आहे का आउटवर्ड आहे? इनवर्ट आहे ना हॉटेलवाल्यासाठी? तो इनवर्ट आहे कारण तुम्ही 1 मिनटं, एक लक्षात घ्या, कन्फ्यूज नका हो तुम्ही. तुम्ही एक आहे ना त्या रोलमध्ये जा. तुम्ही एकतर ऑर्डर तुम्ही तुमच्या घरी बसलात आणि तुम्ही काहीतरी मागवताय, मग तुम्ही बायर व्हा. तुम्ही बायर व्हा किंवा तुम्ही मग समजा की तुम्ही तुमचं हॉटेल आहे किंवा तुमचे काहीतरी गुड्स आहेत ते तुम्ही ऑनलाईन विकताय, तुम्ही एका रोलमध्ये जा. मी हॉटेलवाला आहे. हां ठीक आहे. बघा तुम्ही नॉर्मली बिझनेस कसं करता, तुमच्या हॉटेलमध्ये लोक येतात, म्हणजे तुम्ही रेस्टॉरंट सर्व्हिस सप्लायर आहात आणि लोक येऊन तुमच्या हॉटेलमध्ये बसून खातात. आता तुम्हाला अजून एक बिझनेस करायचा मार्ग मिळाला, तो म्हणजे ECO थ्रू. तुम्ही सप्लायर आहात का रिसिपियंट आहात? बघा ना, आता तुमचं हॉटेल आहे, तुम्ही तुमचा इन्कम सोर्स आहे की हॉटेलमध्ये रेस्टॉरंट सर्व्हिस द्यायची. मग तुम्ही नॉर्मली तुमची आपली ट्रॅडिशनल मेथड काय की आपल्याकडे एक रेस्टॉरंटमध्ये हॉल असेल, लोक येऊन बसतील आणि खातील. आता काय झालं,
लोकांना घरी बसल्या ऑर्डर करतील, मग तुम्हाला ती ऑर्डर ECUमुळे मिळेल. आउटवर्ड तुम्ही ECUला काय केलं आहे, तुम्ही ECUकडे तुमचं हॉटेल रजिस्टर केलं आहे की अरे कोणी ऑर्डर तुमच्याकडे घ्यायला आला, आमचं ऑर्डर घेतलं तर आमच्या ऑर्डरमध्ये घेऊन जा. मग ECU काय करतो, तुमच्या हॉटेलमध्ये येतो आणि सांगतो ही ऑर्डर आहे द्या, आणि मग तो ECUचा माणूस तुमच्याकडे पदार्थ घेऊन जातो आणि तुमच्या ॲग्रीमेंटप्रमाणे जी अमाऊंट ठरली आहे, म्हणजे कस्टमरला 120 आहे ऑनलाईन, ऑफलाईन 90 आहे आणि हॉटेल करता 100 आहे, असू शकतं. मग तो 100 रुपये पेमेंट करणार ना हॉटेलला. सर्व्हिस कोणी घेतली, मी सर्व्हिस घेतली, मी घरून ऑर्डर केली, माझा इन्व्हर्ट सप्लाय झाला ना, मी रिसिपिएंट आहे ना, तुम्ही सप्लायर आहात आणि ECU मध्यस्थ आहे, याच्या थ्रू मी ऑर्डर नोंदवली आणि पैसे कोणाकडे गेले, पैसे गेले ECUकडे. आता प्रत्येक ऑर्डरमध्ये जर तो बोलला असेल की माझं कमिशन 10% आहे, तर 10 रुपये कापून घे, पण ह्या 100 रुपयावरती जे पेमेंट त्यांनी जमा केले, तुम्हाला पेमेंट करायचं आहे, त्यावर तो 1% कापून तुम्हाला पेमेंट करेल. कमिशन जे काय आहे ॲग्रीमेंटप्रमाणे ते कमिशन तो घेणार, कारण त्याने तुमच्याकडे तुम्हाला बिझनेस दिला. आता जो ECU आहे त्या ECUला TCS जे अमाऊंट तो करतो त्याला म्हणतात TCS, तो कट करतो अमाऊंट, त्याकडे जी अमाऊंट जाते टॅक्स रिडक्शन ॲट सोर्स, टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स. TDS टॅक्स रिडक्शन ॲट सोर्स, TCS टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स. आता ISD कन्सेप्ट आहे, ISD ISD म्हणजे सांगतो प्रशांत. बघा कसं आहे, एखादी मोठी कंपनी आहे, त्यांच्या ब्रँचेस महाराष्ट्रामध्ये आहेत, गुजरातमध्ये आहेत, गोव्यामध्ये आहेत, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश सगळीकडे. नॉर्मली ज्या मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या आहेत, बँका आहेत, हे प्रत्येक स्टेटमध्ये आहेत ना, आणि काय काय अशा कंपनी आहेत ते पण महाराष्ट्रामध्ये एका स्टेटपेक्षा जास्त स्टेटमध्ये काम करतात. आता लक्षात घ्या, काहीतरी कन्सल्टन्सी सर्व्हिस पाहिजे एखाद्या कंपनीकरता, किंवा जेव्हा ऑडिट सर्व्हिस घेतली जाते, काय रिपेअरिंग सर्व्हिस घेतली जाते, AC मेंटेनन्स सर्व्हिस घेतली जाते, इंटेरियर सर्व्हिस घेतली जाते, अशा बऱ्याच सर्व्हिसेस जेव्हा घ्यायच्या आहेत, तर तुम्ही सगळ्या ब्रँच करता जर का एखादी सर्व्हिस घ्यायला गेलात, तर जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तुम्ही त्याच्याशी काय करता, तुमची बार्गेनिंग पॉवर वाढते. बार्गेन कराल ना, किंवा आमच्या 10 ब्रँचेस आहेत, 10 स्टेटमध्ये 10 ब्रँचेस आहेत, तिकडे एक काम करायचं आहे, तुम्हाला मोठं काम देतात, मोठं कॉन्ट्रॅक्ट, किती रुपये तुमचं कोटेशन आहे, स्वस्तामध्ये करायला ना तो. पण आता प्रॉब्लेम असा आहे की तुमच्या महाराष्ट्राच्या ब्रँचचा GST नंबर वेगळा आहे, गोवा ब्रँचचा GST नंबर वेगळा आहे, इन्कम टॅक्स करता एकच कंपनी आहे, पण GST करता प्रत्येक ब्रँचचा GST नंबर आहे. आता जर मुंबईला हेड ऑफिस आहे, जर मुंबईला हेड ऑफिस आहे, तर जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे तो सांगेल मुंबईला की ठीक आहे, तुम्हाला आम्ही एक 2 करोडचं कॉन्ट्रॅक्ट सगळ्या ब्रँचचा मिळून करतो, ओके. पण तो ब्रेकअप देईल. महाराष्ट्राचा किती आहे, 20 लाख, गोवा किती आहे, 15 लाख, मध्य प्रदेश किती आहे, तिथल्या ऑफिस, तिथलं जी फॅक्टरी आहे, तिथला ऑफिस आहे, त्याचा खर्च किती आहे, 10 लाख. पण 2 करोडचं बिल कोणाच्या नावावरती येईल, महाराष्ट्रामधला जो GST नंबर आहे त्याच नावाने येईल, आणि जो त्याच्यावरचा टॅक्स आहे 36 लाख, तो पण त्याच्याच नावावर येईल. मग दुसऱ्या स्टेटला जी सर्व्हिस दिलेली आहे, ती समजा 10 लाखाची सर्व्हिस दुसऱ्या स्टेटला असती, त्याचं बिल वेगळं आलं असतं, तर त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांना मिळालं असतं. मग जेवढी सर्व्हिस ज्या ज्या स्टेटला दिलेली आहे
त्या सगळ्यांचा जो टॅक्स 36 लाख हेड ऑफिसला आला आहे, ते हेड ऑफिस जर त्यांनी इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर म्हणून एक वेगळा रजिस्ट्रेशन टाईप आहे, त्यात त्यांनी रजिस्ट्रेशन घ्यायचं आणि त्या रजिस्ट्रेशन थ्रू त्यांनी हा जो 36 लाखाचा जो टॅक्स आहे तो डिस्ट्रीब्यूट करायचा, त्या ब्रँचला डिस्ट्रीब्यूट करायचा. म्हणजे जो सप्लायर आहे तो महाराष्ट्राच्या कमरवरती सगळा टॅक्स कलेक्ट करेल आणि जमा करेल, आणि तो महाराष्ट्राचा जी ब्रँच आहे ती इतर ब्रँचला डिस्ट्रीब्यूट करेल. पण त्याकरता रजिस्ट्रेशन वेगळं घ्यायला लागेल. अपार्ट फ्रॉम टॅक्सेबल पर्सन ISD म्हणून रजिस्ट्रेशन वेगळं घ्यायला लागेल. आणि ज्यावेळेस असं रजिस्ट्रेशन घेतलं जातं त्यावेळेस तर मी जेव्हा जुलैचं करायला जाईन, रिटर्नची जेव्हा फाईल जुलैचं करायला जाईन, इकडे बघा इट इज ISD क्रेडिट. मी दुसऱ्या बिझनेसला कडनं काय परचेस केलं आहे त्यांचे इनवॉइसेस B2B मध्ये दिसतात, त्यांचे इनवॉइसेस इकडे दिसतात काय असतील ते. आणि जर ब्रँचकडून ट्रान्सफर आलं इथे ISD क्रेडिट दिसतं. खाली बघा TDS क्रेडिट आहे, TCS क्रेडिट आहे, दिसतंय. कस्टममध्ये माल आला तर इम्पोर्ट ऑफ गुड्स फ्रॉम ओव्हरसीज ऑन बिल ऑफ एंट्री, डॉक्युमेंट बनतं बिल ऑफ एंट्री, किती टॅक्स जमा करून घेतला कस्टममध्ये इथे येतं. प्लस इम्पोर्ट ऑफ गुड्स फ्रॉम स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर्स, तिथे पण बिल ऑफ एंट्री बनते. सेजमधनं माल घेतला किंवा कस्टमरनं घेतला तर तो इम्पोर्ट केला अशा प्रकारे तिथे बिल ऑफ एंट्री म्हणून बनतं. आणि तिकडे GST भरलेला असेल तो GSTचं क्रेडिट तुमच्या या भागात दिसतं. 4 भाग आहेत. तुम्ही लोकली माल घेतला आहे, दुसऱ्या राज्यामधनं घेतला आहे, तुम्ही दुसरी पार्टी दाखवतो ही नको. मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो, अजून मी तुम्हाला सेक्शन 24 मध्ये काही सांगितलेलं नाही आहे. कशा करता तो आपल्याला शिकायचा आहे हे तुम्हाला कळावं म्हणून मी सगळे दाखवतो. आता मी ज्या वेळेस जुलै रिटर्न करायला जाईन, ओके, हे बघा हा जो 2B आहे ना हा जनरेट होतो 11 तारखेनंतर. 11 तारखेला सगळे GSTR 1 भरतात. हा GSTR 1ची डेट काय बघा 11/8. आता हे माझं अकाउंट आहे, ओके. मी परचेस कोणाकडनं केलं आहे, ज्या माझ्या सप्लायरकडनं परचेस केलं आहे ते त्यांनी मला दिलेले इनवॉइस हे या GSTR 1ला टाकतील, ते मला दिसतील 2B मध्ये. पण 11 तारखेला टाकतील ना, मग 2B जनरेट होतो 13 तारखेनंतर. 14 तारखेला 15 तारखेला मला हे 2B मध्ये दिसतं. आणि हा जो 2A आहे ना 2A, या 2A मध्ये कोणी GSTR 1 केला का इमिजिएटली ते इनवॉइस B2B मध्ये दिसतात. यांनी GSTR 1 आयदर केला आहे किंवा यांचा इनवॉइस आहे. हे बघा हे दिसतं इकडे, याला क्लिक केलं दिसतं इनवॉइस. एक गव्हर्नमेंटच्या पोर्टलला इनवॉइस अपलोड करायचा आणि तिकडून काय माहिती इनवॉइसवरती येते. एक वेगळी प्रोसेस आहे इनवॉइससाठी, ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या करतात. ज्यांचा टर्नओव्हर 10 करोडच्या पुढे आहे त्यांना 1 ऑक्टोबरपासून इनवॉइस बनवायचं आहे. म्हणजे इनवॉइस तुम्ही प्रिपेअर केला त्या सॉफ्टवेअरमध्ये का तो ऑनलाईन अपलोड होईल, गव्हर्नमेंटच्या पोर्टलला जाईल आणि तिकडनं तुम्हाला QR कोड आणि एक कोड असतो तो त्यावर टाकून इनवॉइस तुम्हाला मिळेल आणि तो इनवॉइस तुम्हाला पाठवायचा. तो जो इनवॉइस आहे जो गव्हर्नमेंटला तुम्हाला इंटिमेट करायला लागते माहिती, इनवॉइस नंबर.
आता हा बघा, हा इनवॉइस नंबर जो आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, टॅक्स कुठला आहे, हे सगळं दिसतं इकडे. आणि हा इनवॉइस आहे. ओके. आता त्यांनी जसं ज्या प्रकारे एकदा त्यांनी इनवॉइस बनवला का ई वे बिलला पण ती माहिती जाते आणि GSTR 1ला पण ती माहिती जाते. त्याला वेगळं भरायला लागत नाही. त्याचं काम सोपं होतं. तुम्ही एकदा काम केलं ना, ती माहिती तुम्हाला ई वे बिलला पाहिजे आणि GSTR 1ला भरायची आहे, ती इमिजिएट भरली जाते. त्यामुळे हे इनवॉइस इथे आलेले आहे. हे इनवॉइस इथे आलेले आहे. पण हे टू बीमध्ये तेव्हा दिसतील ज्या वेळेस 13 तारखेनंतर सगळ्यांचा अपडेट होईल. त्यावेळेस 13 तारखेनंतर 14 तारखेला टू अँड टू बीत काय फरक आहे हे मी त्या विषयावरती येईन तेव्हा सांगेन. दोन कसा करता. आता मला विषय काय आहे की सप्लायर ज्यावेळेस इनवॉइस अपलोड करतो त्यावेळेस तुम्ही त्याच्याकडनं इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे. तुमच्या इन्व्हर्ट सप्लायवर तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. ते सप्लायर जेव्हा इनवॉइस अपलोड करेल त्याचा पुरावा इथे मिळतो की तुम्ही तेवढा टॅक्स जमा केलेला आहे जो गव्हर्नमेंटला मिळणं अपेक्षित आहे. आणि जर त्याने तो टॅक्स दाखवला, आता त्याने भरण्याची जबाबदारी त्याची आहे गव्हर्नमेंटला, पण तुम्ही त्याला दिला आहे हे इकडे सिद्ध झालं. तर एक मार्ग काय आहे, तुम्ही रजिस्टर्ड पर्सनकडनं परचेस केलं आहे ते पार्ट एमध्ये येईल, ILT क्रेडिट बीमध्ये येईल, TDS क्रेडिट TCS क्रेडिट सीमध्ये येईल. आणि देशाबाहेरनं माल घेतला आहे, स्टेजमधनं माल घेतला आहे, तर त्याची बिल ऑफ एंट्री डॉक्युमेंट बनतं ज्यामध्ये IGST भरायला लागतो. तो IGST तुमचा पार्ट डीमध्ये दिसेल. आणि ते हे ABCD चारही मिळून तुमचं GST मधलं क्रेडिट बनतं. तुम्ही जेव्हा GST पे करायला जाल, तुम्ही जो सेल केला आहे, आउटपुट सप्लाय केला आहे, त्यात तुम्ही टॅक्स कलेक्ट केला आहे, तो तुम्हाला भरायचा आहे. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही हे एवढं क्रेडिट सेटअप कराल. आणि जर गरज पडली तर तुम्हाला कॅश पेमेंट करायला लागेल. तर कळलं. टॅक्सेबल पर्सन, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, ऑनलाईन इन्फॉर्मेशन डेटाबेस ॲक्सेस अँड रिट्रीवल सर्व्हिसेस, TCS, TDS, ILT. ओके. ह्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला सांगितलं तर गव्हर्नमेंटचं काम सोपं होईल. मग गव्हर्नमेंटने काय केलं, ह्यांना सेक्शन 24मध्ये कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन सर्टन केसेसमध्ये टाकलं. आणि तिकडे अशी तरतूद केली, इथे अशी तरतूद केली की सेक्शन 24 कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन सर्टन केसेस. यात हे म्हटलेलं आहे, नॉट स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 22. सेक्शन 22 सेक्शन 1 जो आहे त्यामध्ये अशी तरतूद आहे की एखाद्याने नवीन बिझनेस सुरू केला आणि जर त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 4 स्टेटमध्ये भारतामधल्या 10 लाख लिमिट ठेवले, 6 स्टेटमध्ये 20 लाख लिमिट आहे गुड्स के सर्व्हिसेस, बाकीच्या स्टेटमध्ये सर्व्हिससाठी 20 लाख, महाराष्ट्रामध्ये सर्व्हिससाठी 20 लाख आहे आणि गुड्ससाठी 40 लाख आहे. जर ते सेक्शन 22(1) प्रमाणे महाराष्ट्रामध्ये जर सर्व्हिस प्रोव्हायडरची ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे गेला आणि जर तो एक्सक्लुझिव्ह गुड्स सप्लाय करत असेल तर 40 लाखाच्या पुढे गेला तरच त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. पण त्यात कंडिशन काय की राज्याबाहेर सप्लाय नाही करायचं, ECO थ्रू सप्लाय नाही करायचं. त्यामुळे काय म्हटलं आहे, 22(1) मध्ये जे काय सांगितलं आहे ते बाजूला ठेवा. इथे आम्ही जे सांगतोय ते 22(1) ला ओव्हरराईड करतं. ओके. हा सप्लाय बेसिकली महाराष्ट्रातला आहे. हां. आणि हा गोवा आणि गुजरातमध्ये एकदम 2 ठिकाणी करतो. जसं तुम्ही नवीन बिझनेस सुरू केला आणि तुम्ही गोव्यामध्ये माल तुम्हाला ऑर्डर आणि माल पाठवला, जसा तुम्ही माल पाठवला, मी नवीन बिझनेस सुरू केला आहे, तुम्हाला GSTचा कायदा काय सांगतो 22(1) प्रमाणे जोपर्यंत तुम्ही 40 लाख एक्सिड नाही करत तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. तोपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही जोपर्यंत तुम्ही 40 लाख एक्सिड नाही करत. रजिस्ट्रेशन घेणं तेव्हाच गरजेचं आहे ज्या वेळेस तुम्ही तुमचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 40 लाखाच्या पुढे जाईल, त्यावेळेस तुम्हाला सेक्शन 22 सब सेक्शन 1 प्रमाणे रजिस्ट्रेशन घेणं अनिवार्य असेल. पण इथे काय सांगितलं आहे
की ते जे सांगितलंय त्याप्रमाणे होणार नाही. जर पर्सन मेकिंग एनी इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाय जसा राज्याबाहेर सप्लाय केला तर 22(1) गेला. त्याचा काही इफेक्ट नाही राहणार. राज्याबाहेर सप्लाय केला इमिजिएटली तुम्ही लायबल व्हाल रजिस्ट्रेशन करण्याकरता ॲज पर सेक्शन 24. तुमचा कमी टर्न असेल तरी तुझं पहिलेच डील आहे. तू बिझनेस आजच सुरू केला उद्घाटन केलं आणि पहिलीच ऑर्डर तुला गोव्यावरनं आली आणि तू पाठवलं त्यांना माल गोव्याला. 10 लाख तुझं रजिस्ट्रेशन घ्या ना सेक्शन 24 प्रमाणे तू लायबल झालास तुझ्यावर जबाबदारी आली की रजिस्ट्रेशन घे आता. तो टर्नओव्हर किती कमी व्हावं. टर्नओव्हर काहीच नाही आता. टर्नओव्हरचं लिमिट ॲप्लिकेबल होत नाही जर तुम्ही राज्याबाहेर सप्लाय केला. ही तरतूद ॲप्लिकेबल होत नाही. म्हणजे एक प्रकारे कंडिशन आहे की मला जे 22(1) ॲप्लिकेबल केव्हा होईल जेव्हा 24 ॲक्टिव्हिटी मी करत नाही तर 24 ॲक्टिव्हिटी केली तर 22(1) प्रभाव संपला. 22(1) पॉवर संपली. कळलं? कळलं म्हणजे काय माहिती का बिझनेस सुरू केला महाराष्ट्रात त्याला टर्नओव्हर लिमिट किती 40 लाख. हां जोपर्यंत 40 लाखाच्या पुढे बिझनेस जात नाही पण त्याला गरज नाही. तोपर्यंत रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही अशी नॉर्मल तरतूद आहे. ती नॉर्मल तरतूद ॲप्लिकेबल होणार नाही जर तुम्ही 24 मधल्या सेक्शन 24 मधल्या 12 ॲक्टिव्हिटी आहेत ह्या जर केल्या म्हणजे तुम्हाला 22(1) ॲप्लिकेबल केव्हा होईल जेव्हा तुम्ही 24 मधली केस तुमच्या वाट्याला जर येत नाही तर 22(1) प्रभाव चालेल. पहिलाच मला गोव्याला आला हां गोव्याला अप्लाय करायला म्हणजे इथला बिझनेस मला गोव्याला का दुसऱ्या राज्यात करायला. तू महाराष्ट्रामध्येच बिझनेस करतो आहेस तू महाराष्ट्रामधनं गोव्याला माल पाठवला तर रजिस्ट्रेशन तुला गोव्यात नाही घ्यायला लागेल महाराष्ट्रामध्येच घ्यायला लागेल. पण ते कंपल्सरी झालं. हां कंपल्सरी सर. सेक्शन 22(1) ॲप्लिकेबल तेव्हाच होतो जेव्हा या 12 केसेसमध्ये तुमचं ट्रान्झॅक्शन येत नाही तर. जर या 12 केसेसमध्ये तुमचं ट्रान्झॅक्शन जे आहे तुमचं बिझनेसचं जे डील आहे ते या 12 ॲक्टिव्हिटीजमध्ये जर आलं ओके बघा आता एक मिनटं. आता इथे राज्याबाहेर इंटरस्टेट सप्लाय जेव्हा म्हणतो आपण तर गुड्सचा पण आणि सर्व्हिसेसचा पण सर्व्हिसच्या केसमध्ये सेक्शन 23च्या पॉवरप्रमाणे गव्हर्नमेंटने काय केलं आहे एक्झम्पशन दिलं आहे की इंटरस्टेट सप्लाय ऑफ सर्व्हिस असेल तर एक्झम्पशन आहे. मग तिकडे 22(1) प्रमाणे जेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर 22 लाखाच्या पुढे जाईल आणि 4 स्टेट आहेत मिझोराम त्रिपुरा मणिपूर नागालँड यांना 10 लाख लिमिट आहे. बाकी सगळ्या राज्यांना पूर्ण देशामध्ये 20 लाख लिमिट आहे सर्व्हिसचं. मग 10 लाख किंवा 20 लाख ज्या राज्याला जे लिमिट आहे तो जोपर्यंत एक्सिड करत नाही तोपर्यंत त्यांनी राज्याबाहेर सप्लाय करा. ECO थ्रू सप्लाय केला तर पुढे ECO जाऊन त्यांना एक्झम्पशन आहे. म्हणजे जे आपण असं म्हणू शकतो की जे गुड्सचे सप्लायर आहेत त्यांच्याकरताच राज्याबाहेर सप्लाय केला तर इमिजिएटली सेक्शन 25 प्रमाणे त्यांना रजिस्ट्रेशन घेण्यासाठी महिन्याचं आहे ना 20 लाखाला वर्ष जातात. विविध फिनान्शियल इयर जे असतं ना त्या फिनान्शियल इयरमध्ये त्यांना लिमिट दिलेलं आहे. ओके आणि हँडीक्राफ्ट गुड्स आहेत हँडीक्राफ्ट गुड्स नोटिफाईड ते नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स पण सप्लाय करता येतात. सप्लायरचा जो ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे तो त्या फिनान्शियल इयरमध्ये जोपर्यंत एक्सिड करत नाही तोपर्यंत हँडीक्राफ्ट गुड्स राज्यामध्ये विको राज्याबाहेर विको त्याला सेक्शन 24 सेक्शन 1 प्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही कारण त्याला एक्झम्पशन दिलेलं आहे. आता दाते आहेत मिस्टर दाते थिविम स्टार्टेड बिझनेस इन गोवा इन मे 2021. हिज टर्नओव्हर अप टू 15 जानेवारी 5 लाख. छोटा बिझनेस आहे आणि त्यांनी सप्लाईज गुड्स ऑफ ₹500 टू मिस्टर पटेल ऑफ वापी गुजरात. त्यांनी गोव्यावरनं गुजरातला सप्लाय केला. इट इज इंटरस्टेट सप्लाय फ्रॉम थिविम टू वापी. दाते इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन फ्रॉम
कधी सप्लाय केला त्यांनी 15 जानेवारीला. मग 15 जानेवारीला ते लायबल झाले रजिस्ट्रेशन घेण्याकरता. इरेस्पेक्टिव्ह ऑफ हिज टर्नओव्हर ॲज पर सेक्शन 24(1) नियम त्यांना लागू होणार नाही. त्यांना 22(1) नियम लागू होणार नाही. त्यांना 24(1) नियम लागू होईल आणि त्याप्रमाणे या तरतुदीप्रमाणे त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. आणि सर्व्हिसला एक्झम्पशन मिळाल्यामुळे इम्पॅक्ट काय? ओनली इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स विल बी इफेक्ट इन प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 24(1). गुड्सचे जे सप्लायर आहेत त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. सर्व्हिस एक्झम केलेली आहे आणि त्यात हँडीक्राफ्ट गुड्स पण एक्झम केलेले आहेत. आता आपण येऊया कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनवरती. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनची एक डेफिनेशन दिलेली आहे. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन म्हणजे कोण? मीन्स अ पर्सन हू ओकॅजनलीचा अर्थ काय? हां, प्रसंगानुरूप सप्लाय करता आहेत ते अंडरटेक्स ट्रान्झॅक्शन्स इन्व्हॉल्विंग सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस वेदर ॲज प्रिन्सिपल. ते डायरेक्ट सप्लाय करत असतील किंवा एजंट म्हणून सप्लाय करत असतील किंवा अजून काही असू शकेल. इन अ स्टेट और युनियन टेरिटरी वेअर ही हॅज नो फिक्स प्लेस ऑफ बिझनेस. मी मला हे सांगितलं मगाशी की एखादा व्यक्ती आहे, तो दुसऱ्या राज्यातला आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये आला आणि त्याचा महाराष्ट्रामध्ये फिक्स प्लेस ऑफ सप्लाय नाही आहे आणि तो काही प्रसंगानुरूप सप्लाय करू इच्छितो महाराष्ट्रामध्ये. तर तो महाराष्ट्राकरता कोण आहे? कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. किरकोळ स्वरूपात, तात्पुरत्या स्वरूपात सप्लाय करणारा एखादा व्यक्ती याचा फिक्स प्लेस ऑफ बिझनेस महाराष्ट्रात नाही आहे, तर तो महाराष्ट्रासाठी कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आहे. ओके. मिस्टर सायलेंट क्रॅकर एक्झाम्पलच आहे. मिस्टर सायलेंट क्रॅकर कंपनी ऑफ सुरत, गुजरात कम्स टू मुंबई फॉर सप्लाय ऑफ क्रॅकर्स इन दिवाळी. फटाके बनवतात आणि ते दिवाळी पुरतं त्यांना 1 महिना महाराष्ट्रात यायचं आहे. त्यांनी जागा घेतली, एखादा शॉप भाड्याने घेतलं, पण त्यांच्या महाराष्ट्रामध्ये फिक्स प्लेस ऑफ बिझनेस हे टेम्पररी त्यांनी घेतलेलं आहे. हा टेम्पररी सप्लाय करायचा त्यांना. ही हॅज नो फिक्स प्लेस ऑफ बिझनेस इन मुंबई. His turnover is only ₹2 lakh. Still, he has to obtain registration in Maharashtra as casual taxable person irrespective of his turnover. किंवा त्याने इकडं त्याने ऑर्डर घेतली, इथे माल आणला आणि इथे माल डिस्ट्रीब्यूट केला. त्याने टेम्पररी जागा तर घेतली असेल, पण त्याचा फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही, फिक्स नाही आहे बिझनेस प्लेस. जर गुजरातमधनाच माल पाठवला तर त्यावर IGST लागतो. डायरेक्ट माल केला तर. पण त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन बिझनेस केला, त्याचा महाराष्ट्रामध्ये फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे, परमनंट ॲड्रेस नाही आहे, त्यावेळेस तो कोण होईल? कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. एक लक्षात घ्या, तुम्ही बसाल महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही सगळ्या राज्यामध्ये माल पाठवा, तुम्हाला त्या राज्यामध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. पण तुम्ही त्या राज्याच्या भूमीवर जाऊन जर बिझनेस करणार असाल तर तुम्हाला तिकडे रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. मॅन्युफॅक्चरर असो, ट्रेडर असो, सर्व्हिस प्रोव्हायडर असो, कोणी असो ना, तुझा सप्लाय कुठला आहे? आउटवर्ड सप्लाय. तू महाराष्ट्रात बस आणि देशभर सप्लाय कर, काही प्रॉब्लेम नाही. रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामधलं आहे. पण ज्यावेळेस तुमचा बिझनेस वाढतो ना, त्यावेळेस तुम्हाला दुसऱ्या राज्यामध्ये लोकली ऑर्डर घेण्याकरता, कंप्लेंट घेण्याकरता, डिस्पॅच करता, डिलिव्हरी करता, तिकडे गोडाऊन घेणं, ऑफिस बनवणं हे गरजेचं पडतं. ॲक्च्युअली भले तुमची महाराष्ट्रामध्ये आहे, हां, तिकडे ब्रँच काढायला लागते. आता एक सिमेंट कंपनी, ती सिमेंट कंपनी, सिमेंटची फॅक्टरी एकच राज्यामध्ये, पण त्यांना त्यांचा दुसऱ्या डिस्ट्रीब्युटरला माल पोचवायचा आहे, ऑर्डर घ्यायची आहे, काही करायचं आहे, तर त्यांना वेगवेगळ्या सिटीमध्ये त्यांचं ऑफिस काढावं लागतं. कम्युनिकेशनसाठी डिस्ट्रीब्युटरशी कम्युनिकेशन, बिल्डरशी कम्युनिकेशन गरज लागते तुम्हाला. मग माल कुठनं जातो? महाराष्ट्रामधला किंवा जिकडे फॅक्टरी आहे तिकडे देशभरात जातो, पण त्यांना प्रत्येक दुसऱ्या राज्यांमध्ये रजिस्ट्रेशन घ्यावंच लागेल. तिकडे आउटवर्ड सप्लाय हो अगर न हो, तुम्ही तिकडे ॲक्टिव्हिटी करताय
जर तुम्ही ॲक्टिव्हिटी करत असाल रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. सगळ्या ॲक्टिव्हिटी मी महाराष्ट्रामधूनच करतो, माल मात्र देशभरात पाठवतो, मग काय प्रॉब्लेम. बँका वगैरे म्हणजे वेगवेगळ्या आता बँकांचं तर तिथे असतेच ना बँक, म्हणजे सगळ्या बँकांना सगळ्या राज्यामध्ये परमनंट रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. सेफ्टी बी नाही परमनंट, त्यांच्या रेग्युलर स्कोपमध्ये बिझनेस आहे, 12 महिने बिझनेस करणार ते. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर, मोबाईल कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या, यांच्या मी फक्त आमच्या स्कूलचं एकच आहे काय? ऑल ओव्हर इंडिया GST नंबर स्कूलचं. तरी मी बघतो म्हणजे पॅन असतो ना हां त्याच्यात पुढे जे एक स्टेट बरोबर आहे. बाकी ब्रँचमधनं असं काही सप्लाय करत नसतील. तुमच्या ह्या शाळेत नाही, तुमच्या ह्या महाराष्ट्रामधनं काय तुम्ही सप्लायच करत नाही आता. GST सप्लाय जर करत असाल होत असेल तर काय नंबर घ्यायला लागेल. बघा आपण बघितलं की तुमचं एका शहरामध्ये पेट्रोल पंप आहे, एका राज्यामध्ये पेट्रोल पंप आहे, एका राज्यामध्ये वाईन शॉप आहे, आणि एका राज्यामध्ये तुमचं मोबाईलचं दुकान आहे, तुम्ही ट्रेडिंग करता मोबाईलमध्ये. जिकडे टॅक्सेबल सप्लाय होतो तिकडेच रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. जिकडे टॅक्सेबल सप्लाय नाही आहे तिकडे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. तुम्ही दूध सप्लाय करताय यावरती टॅक्स नाही आहे तर तुम्हाला GST नंबर घेण्याची गरज नाही. टॅक्सेबल सप्लाय करतोय आणि तो मग रेग्युलर करणार आहात का टेम्पररी बेसिसवर करणार आहात. तर टेम्पररी करायचं आहे कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, आणि जर रेग्युलर करायचं आहे मग टॅक्सेबल पर्सन. आता हा जो कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आहे, मेकिंग टॅक्सेबल सप्लाईज इन्क्लुडिंग इंटरस्टेट सप्लाय ऑफ हँडीक्राफ्ट गुड्स, हँडीक्राफ्ट गुड्स जर सप्लाय करत असेल तो कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन पण, तर त्याला पण त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर जोपर्यंत 20 लाख 4,000मध्ये 10 लाख होत नाही त्या वर्षामध्ये कधी हे वर्ष संपलं, नवीन वर्ष सुरू झालं का परत नवीन लिमिट लागू 10 लाख 20 लाख. ओके, तर एक झाला आपला टॅक्सेबल पर्सन, राज्याबाहेर सप्लाय केला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आणि दुसरा कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, याचा फिक्स बिझनेस नाही आहे, दुसऱ्या राज्यामध्ये गेला त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. persons who are required to pay tax under reverse charge. आता इन्शुरन्स कंपनी एजंटकडनं काय घेते, सर्व्हिस घेते, किंवा एखादी बँक आहे ती रिकव्हरीसाठी एजन्सी घेते, त्यांना पेमेंट केलं तर रिव्हर्स चार्जमध्ये बँकांना GST भरायला लागतो. मग ज्याला रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरायचा आहे सेक्शन 9(3) आणि 9(4) हे 2 सेक्शन आहेत, त्याला GSTमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पर्सन हू आर लायबल टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज, म्हणजे जो रिसिपियंट आहे, रिसिपियंट जो आहे तुमची सर्व्हिस टॅक्सेबल नाही, पण तुम्ही जी सर्व्हिस घेता तुमच्याकडे इनवर्ड सर्व्हिस आहे त्यावर टॅक्स देण्याची जबाबदारी ॲज पर लॉ तुमची आहे. मग तुमचं ॲग्रिगेट टर्नओव्हर, तुम्ही टॅक्सेबल सप्लाय की नाही करता की नाही करता हे काय बघितलं जाणार नाही. तुम्हाला रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स द्यायचा आहे ना, रिक्वायर्ड टू मेक मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन इरिस्पेक्टिव्ह ऑफ थ्रेशोल्ड लिमिट. थ्रेशोल्ड काय बघितलं जाणार. आणि जे तुमचं मॅन्डेटरी असेल, तुमचं जे रजिस्ट्रेशन असेल तुम्हाला कधी घेण्याची गरज नाही जर तुमचे गुड सर्व्हिसेसचं एक्झाम्प्ट आहे. जर तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करताय पण तुमचं थ्रेशोल्ड लिमिट तुम्ही अचीव केलेलं नाही अजून, म्हणून तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही आहे. पण जर तुम्ही RCMमध्ये म्हणजे एक ड्युटी आहे गुड ट्रान्सपोर्ट एजन्सी, तुम्ही GT सर्व्हिस घेतली, ज्यावर टॅक्स भरण्याची जबाबदारी GTने तुमच्यावर टाकली, मग तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. कारण तुम्हाला 5% टॅक्स आहे GTवरती, तो देण्याची जबाबदारी कोणाची आहे, तुमचा इनवर्ड सप्लाय तुमची आहे. तुम्ही म्हणाल की आमचा टर्नओव्हर 10 लाखच आहे आणि लिमिटला 40 लाख आहे, मग तुम्हाला 22(1) ॲप्लिकेबल होणार नाही, तुम्हाला सेक्शन 24(3) प्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पण जर तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करत असाल तरच, जर एकदम सप्लाय करत असाल तर RCM तुमच्यावरती लादला जाणार नाही. आता बघा अजून एक, पर्सन
who are required to pay tax under section 9(5). 9(3) झालं, 9(4) झालं. तसं 9(5) मध्ये काय असतं, हे सेक्शन मी डिटेलमध्ये नंतर घेणार आहे. हेच तुम्हाला सांगतो आता की 9(3) मध्ये काय करायला लागतं. 9(3) मध्ये एक लिस्ट दिली, यादी दिलेली आहे की इथे रिसिपिएंटनी टॅक्स द्यायचा. सप्लायर आपली सर्व्हिस देईल, आपले गुड्स देईल, त्याचे पैसे त्याला द्यायचे. टॅक्स सप्लायर जमा करणार नाही. टॅक्स जमा करण्याची जबाबदारी रिसिपिएंटची आहे. मग त्या केसमध्ये रिसिपिएंटला रिएक्शन घ्यायला लागतं. 9(3) मध्ये वेगळ्या प्रकारचा रिव्हर्स चार्ज आहे. 9(4) मध्ये वेगळ्या प्रकारचा रिव्हर्स चार्ज आहे. 9(4) मध्ये अशा प्रकारचं आहे की जर अनरजिस्टर्ड पर्सनकडनं, लक्षात घ्या, 9(4) मध्ये काय, अनरजिस्टर्ड पर्सनकडनं जर बिल्डरनी सप्लाय घेतला, सिमेंट घेतलं, तर जेवढं त्याने सिमेंट अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घेतलं त्याच्यावर त्याला टॅक्स द्यायला लागेल बिल्डरला. फक्त बिल्डर करताच आहे. प्रमोटर, बिल्डर, डेव्हलपर हे जे असतात यांनी रजिस्टर्ड पर्सनकडनंच सिमेंट घेतलं पाहिजे, कॅपिटल गुड्स घेतले पाहिजे. आणि इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस हे 80% त्यांनी रजिस्टर्ड पर्सनकडनं घेतले पाहिजे. 20% सप्लाय त्यांनी इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेसचा अनरजिस्टर्डकडनं घेतला तर चालेल, त्यांना कुठलाही टॅक्स द्यायला लागणार नाही. ही तरतूद सेक्शन 9(4) मध्ये, सेक्शन 4 मध्ये 80% गेलं असेल. हां, त्यांना रिस्ट्रिक्ट केलं आहे की तुम्ही 80% इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस या रजिस्टर्ड पर्सनकडनं घ्या. जर 50%च घेतल्या तर 30% अमाऊंट जेवढी आहे त्यावर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमनुसार 30% अमाऊंटवरती GST द्यायला लागेल. पण सिमेंट आणि कॅपिटल गुड्स हे 100% रजिस्टर्ड पर्सनकडनंच घ्यावे लागतील. रिव्हर्स चार्जचा अर्थ काय, सप्लायर टॅक्स जमा करत नाही गव्हर्नमेंटकडे, रिसिपिएंट टॅक्स जमा करतो. पैसे सरकार. हां, सेक्शन 5 मध्ये कसं आहे, सेक्शन 5 मध्ये तुम्ही ओला किंवा उबेरने जाता, ओके, ओला आणि उबेर आहे ना, तुम्ही एक गाडी ॲप थ्रू बोलवता आणि मग तुम्हाला ही गाडी मिळते. तुमचे पैसे कॅश तुम्ही पे केली गाडीमध्ये, ओके. डायरेक्ट सप्लायर कोण आहे, हा. पण जर ओला किंवा उबेर नसेल तर तुम्हाला ही सर्व्हिस मिळणार नाही. तर हा जो सप्लायर आहे ओला किंवा उबेर, ह्याला म्हणतात डीम सप्लायर. डीम म्हणजे तो सप्लायर आहे असं मानलं जाईल. आणलं. ओके. आपण बघतो काही क्राईम स्टोरीजमध्ये एखाद्या व्यक्तीचा खून होतो आणि मग कळतं की त्याचा खून करण्याची सुपारी कोणतरी दिली होती. मग खुनी कोण आहे, सुपारी देणारा खुनी आहे का कॉन्ट्रॅक्ट घेऊन खून करणारा खुनी आहे, खुनी कोण आहे. तसंच इथे पण आहे की ओला किंवा उबेर सर्व्हिस कोणी दिली, अरे ओला मागव, सर्व्हिस ओलाची आहे, ओला हाच सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. पण प्रॅक्टिकली 3 व्यक्ती वेगळे आहेत. तुम्ही वेगळे आहात, ओला कंपनी वेगळी आहे आणि तो जो गाडी घेऊन वरती येतो ना तो वेगळा आहे. तो वेगळा. पण गव्हर्नमेंटसाठी ओला सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तो टॅक्सी ड्रायव्हर नाही. त्याच्या बिलामध्ये ते इन्क्लूड आहे. तर गव्हर्नमेंट या उद्याला काय सांगतं की तुम्ही जे पैसे घेतलेत बाहेरकडनं, समजा तुमच्याकडून त्यांनी 500 रुपये घेतले तर ह्या 500 रुपयामध्ये GST इन्क्लूड आहे. जो काय आहे. हां, जो काय असेल 5%, 12%, 8% जो रेट असेल तो GST इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर म्हणजे ओला गव्हर्नमेंटकडे जमा करेल. हा जो टॅक्सी ड्रायव्हर आहे तो रजिस्टर असो अगर नसो, तो रजिस्टर असो अगर नसो, ओलाच टॅक्स भरेल. ओके. टॅक्सी ड्रायव्हरला रजिस्ट्रेशन समजा आहे त्याच्याकडे, समजा समजा तुमची एक ट्रान्सपोर्ट कंपनी आहे, तुमच्याकडे 10 कार आहेत आणि तुमचा 10 कारचा बिझनेस चालतो तसं नाही. मग तुम्ही काय केलं, तुम्ही 2 कार ओला लावल्या, या कधी आपली गाडी खाली असेल ना तर ओला मागवेल. ते कोणी मागवली गाडी
तुम्ही घेऊन जाणार आहे, तुम्ही ओला वापरत नाही. ते कसं आहे, तुम्ही ॲप चालू केलं तर पब्लिकला कळतं. ओलाचं कसं आहे, त्याचं ॲप तुम्ही ओलाने रजिस्टर केली गाडी तुमची आणि मग तुमच्या मोबाईलवर तुम्ही ते ॲप चालू केलं की मी अवेलेबल आहे, मला पाठवा कस्टमर, तर त्यांना कळतं. आणि जेव्हा कस्टमर रिक्वेस्ट करतो तेव्हा अशी कुठली गाडी जवळ असेल त्यात ते ॲप ॲक्टिव्ह आहे, ती कस्टमरला कळते की गाडी जवळ आहे. मग जर तुम्हाला गाडी त्यावेळेस यूज करायची आहे ओलासाठी, तुम्ही काय कराल, तुमचं ॲप चालू करा. तुमच्याकडे 10 गाड्या आहेत, तुम्ही कुठल्या कुठल्या कंपनीला कुठल्या कुठल्या लोकांना गाड्या भाड्याने देता, तुमचा हा बिझनेस आहे आणि तुमचा टर्नओव्हर 70-80 लाख आहे. तुम्ही GST नंबर घेतलेला आहे. पण जर तुम्ही ओलाला गाडी लावली तर तुम्हाला तुमच्याकरता हा एकदम सप्लाय, तुम्हाला ओला जे पैसे देईल, सपोज त्याने तुम्हाला 400 रुपये दिले, 500 रुपये त्याला मिळाले, त्याने GST भरला, कमिशन कापलं आणि तुम्हाला 400 रुपये दिले, तर या 400 रुपयावरती तुम्ही रजिस्टर आहात GSTमध्ये, तुम्हाला कुठलाही टॅक्स भरायचा नाही. तुमच्याकरता हा एकदम सप्लाय आहे. ओला विकत हॉटेल आहे, हॉटेल आहे, हॉटेल रजिस्टर आहे, त्यांनी ई कॉमर्स ऑपरेट थ्रू झोमॅटो स्विगी थ्रू बिझनेस केला. लायबिलिटी टू पे टॅक्सेस विल बी सोडली ऑन स्विगी आणि झोमॅटो. हॉटेल करता त्यांनी जे काय फूड प्रोव्हाइड केलं त्यावर असं हॉटेल रजिस्टर आहे. हॉटेल 5% GST लावतं, पण त्यांना ओला थ्रू माल गेला GST लावायचं नाही, ओला लावेल, सॉरी स्विगी लावेल, स्विगी झोमॅटो लावेल, त्यांनी लावायचं नाही. ह्या 2 सर्व्हिसेस अशा आहेत की जिकडे जो डीम सप्लायर आहे तो GST भरतो, जो मुख्य सप्लायर आहे तो GST भरत नाही. मग त्याला GST भरायला लावायचं नाही गव्हर्नमेंटला. मग गव्हर्नमेंट काय सांगतं की त्याला सेक्शन 9(5) मध्ये अशा प्रकारची तरतूद केलेली आहे GST भरण्यासाठी, तर मग त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लावायला पाहिजे ना. म्हणजे स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर किंवा उद्या तुम्ही कुठली कंपनी काढली, अशी ॲप काढला कुठला असं की या ॲप थ्रू लोकांच्या गाड्या ऑर्डर द्या घ्या काही काढलं, तर त्या क्षणी तत्क्षणी तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल सबसेक्शन 4 प्रमाणे. जर तुम्ही ECOचा बिझनेस सुरू केला, काहीच भांडवल नाही ना, फक्त काय करायचं आहे, ॲडमिनिस्ट्रेशन करायचं, ते ॲप बनवायचं आणि सगळ्या गोष्टींचं ॲडमिनिस्ट्रेशन करायचं. स्विगी आणि झोमॅटोमध्ये GST वाचू शकतात भरपूर. कसं आहे, आणि तुम्ही स्विगी आहे, झोमॅटो आहे, तुम्ही कुठल्याही हॉटेल घेत आहे तर त्याचा GST तुम्ही नाही भरणार. काय आहे, समजा रोजचा तुम्ही व्यवहार केला, डोसा, इडली हे तुम्हाला जे ग्राहकांनी मागवलं ते तुम्ही त्या जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन कस्टमरला पेड केलं, कस्टमरने जाऊन पैसे दिले, ते पैसे गेले इकडे त्या कंपनीकडे झोमॅटो किंवा स्विगीकडे. हां तो हॉटेलवाला टॅक्स तर भरणार नाही GST, तुम्हीही भरणार नाही, भरणार कोण, कंपनी. तसं नाही, तर स्विगीकडे जर तुमचं ऑर्डर कोणी नोंदवली, स्विगी कस्टमरने ऑर्डर नोंदवली ना, कस्टमर आहे कस्टमरनी 500 रुपये दिले. बरोबर दिले. आता 500 रुपयाची जी ऑर्डर घेतली गेली आहे याच्यावर टॅक्स भरण्याची जबाबदारी त्या स्विगी किंवा झोमॅटोची आहे ना, मग ते भरतीलच ना टॅक्स. पण जर जिथून घेतलंय ते GST बिल दिलं तर हे येतं. मी तेच सांगतोय की समजा ह्यांचं हॉटेल आहे, ओके, हा, बरोबर. ह्यांचं हॉटेल आहे, तुम्ही झोमॅटो आहात, मी ऑर्डर दिली झोमॅटोला, ओके, तुम्ही माझ्याकडनं 500 रुपये त्या ऑर्डरप्रमाणे माझ्याकडनं तुम्ही कलेक्ट केले. बरोबर. तुम्ही यांच्याकडे गेलात, त्यांना सांगितलं की हे ऑर्डरप्रमाणे मटेरियल द्या, मग फूड द्या, तुमच्या माणसाने ते फूड कलेक्ट केलं, मला आणून दिलं, मी 500 रुपये दिले, 500 रुपये बिल झालेलं आहे. या 500 रुपयामध्ये GST इन्क्लूड आहे, तो भरण्याची जबाबदारी तुमची आहे. आता तुम्ही त्यांना किती रुपये द्याल तुमच्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे, की जर 500चं बिल झालं तर तुम्हाला मी 80%च देऊ, तुमचं आणि त्यांचं असं ॲग्रीमेंट असेल. तुम्ही त्यांना 400 रुपये द्याल, त्यांचं काम संपलं. हे जे 400 रुपये त्यांच्या अकाउंटला ते अकाउंट करतील की 400 रुपये आम्हाला स्विगीकडनं मिळाले,
हा त्यांच्याकरता एकदम सप्लाय आहे. ऑल्दो त्यांनी टॅक्सेबल गुड्स दिलेले आहेत, पण जर ECO थ्रू दिले तर मग त्या हॉटेलकरता एकदम सप्लाय, त्याच्याकरता एकदम सप्लाय. तुमच्याकरता 500 रुपयामध्ये तुम्हाला टॅक्स जमा करायचा आहे, आणि टॅक्स मी बायर आहे ना, मी 500 रुपये दिलेत तुम्हाला, इन्क्लुझिव्ह टॅक्स, इन्क्लुझिव्ह टॅक्स मी दिलेत 500 रुपये. तर टॅक्स नसता तर पैसे कमी आले असते. जे बिल येतं त्यामध्ये टॅक्सेबल असतं. त्यामध्ये अमाऊंट काय येते की 5% GST आहे. मी 500 रुपयाचा माल घेतला आहे तर मला ते 500 + 25 मला 525च बिल देणार आहे. 25 रुपये जमा करतील. आता हे 500 रुपयाचं फूड तरी कोणाकडनं आणलं, हॉटेलकडनं आणलं. जर हॉटेलला त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे की जेवढा माल घेऊ आमची डिलिव्हरी आहे, आम्हाला तो खर्च येतो, मग आम्ही तुम्हाला या 400 रुपयेच देऊ, आणि मे बी त्यांची कॉस्ट 400 रुपये असेल त्यांच्या मेन्यूवरती. यांनी वाढवून ते त्यांच्या कॉस्टमध्ये घेतात. त्याचे बरोबर आहे, सर्व्हिस, हे लक्षात घ्या. त्याचं पेट्रोल खर्च. हां, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यांच्या गाड्या आहेत, गाड्याचा मेंटेनन्स आहे, पेट्रोल खर्च आहे, माणसांचा पगार आहे, हे सगळं त्यांना कधी मिळणार? 400चा माल 500ला विकतील तेव्हाच मिळणार ना. त्यामुळे हॉटेलला आपले 400 मिळाले तर ठीक आहे ना, आम्हाला टॅक्स घ्यायचा नाही आहे, टॅक्स 400वर घ्यायचा नाही आहे. टॅक्स कोण घेणार आहे? ECO घेणार आहे, मग ECO टॅक्स भरेल. पण ECOला रजिस्ट्रेशन घेण्यासाठी तरतूद जी आहे ही सेक्शन 9(4) मध्ये, की अशा ECOना ज्यांना सेक्शन 9(5) मध्ये गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढलं की एक ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर सर्व्हिस बाय रेडिओ टॅक्सी, मोटर कॅब, मॅक्सी कॅब अँड मोटरसायकल, रेस्टॉरंट सर्व्हिस, कोणी पण देऊ. घेणारा कोण आहे? ई-कॉमर्स ऑपरेटर. म्हणजे ॲप थ्रू किंवा वेबसाईट थ्रू ती ऑर्डर नोंदवली गेली. ॲप थ्रू किंवा इंटरनेट थ्रू ट्रान्सपोर्ट पॅसेंजर सर्व्हिस दिली जाते, तर ECO टॅक्स भरेल. ECO हाच सप्लायर मानला जाईल. ओके. म्हणजे हॉटेलवाल्याला 400 रुपये द्यावं. पण त्याचा रेट 400 रुपये असेल ना. त्या हॉटेलवाल्याला टॅक्स सगळं पैसे दिले, झोमटोवाल्याने. नाही नाही, झोमॅटोनी जर का 400 रुपयाचा माल घेतला आहे, त्याचा टॅक्स सगळं 450 झाला. 400 रुपये देणार तो, मी तेच सांगतोय. तो 400 रुपये देणार, त्या 400वर टॅक्सेबल. जर हॉटेलनी ECOला फूड दिलं तर हॉटेलकरता एकदम सप्लाय आहे. कारण की जो पैसा आलेला आहे कस्टमरकडून विथ टॅक्स आलेला आहे, जर डायरेक्ट Tax कस्टमर कोण घेणार ना? ऐकून घ्या, डायरेक्ट कस्टमर आला असताना तो टॅक्स घेतला असता हॉटेलला, आणि तो टॅक्स पुढे आता जर 500 रुपयाचे 525 रुपये टॅक्स दिला आहे मी, जे फूड मी घेतलं आहे त्याच्यावरती एकदाच टॅक्स लागेल ना, हो ना, बरोबर ना. एकदाच लागेल. 525चं बिल दिलं ना पण हॉटेलवाल्याने, हां, हे झोमॅटोने दिलं. झोमॅटोने. हां, हॉटेलमधून घेताना मी हॉटेलमध्ये मागवलंच नाही ना, मी झोमॅटोवरती मागवलं ना. झोमॅटोला कॅश पेमेंट केलं. कॅश पेमेंट करा, ऑनलाईन पेमेंट करा, कसे पेमेंट करा, 525 रुपये त्यांच्या अकाउंटला मी दिलेत, हे रेकॉर्ड झालं. झोमॅटोच्या ॲपमध्ये एक ऑर्डर आली होती आणि त्यांना पैसे मिळाले, हे रेकॉर्ड झालेलं आहे. हॉटेलवाला किती दिला? हॉटेलचे जर कन्सिडरेशन 400 रुपये आहे, ते हॉटेलला 400 मिळतील, आणि 400 रुपयावरती हॉटेलला टॅक्स घ्यायचा नाही आहे अशीच तरतूद आहे. तेच ना, म्हणजे वरती जे घेतलेलं त्याचे टॅक्सची जबाबदारी त्या झोमॅटोची किंवा 400 रुपये त्यांनी ते बनवून देणारे घेतले, आणि ह्यांनी डिलिव्हरी चार्जेस, त्यांचे चार्जेस 100 घेतले, 500 रुपये घेतले त्यांनी. 500वरती माझ्याकडून त्यांनी 25 रुपये GST घेतले. जर का हॉटेलने त्याच्यावरती टॅक्स घेतला असता 5%, नाही, पण हॉटेलला तरतूद अशी आहे की हॉटेलला टॅक्स घ्यायचाच नाही आहे. हां, फॉर एक्झाम्पल समजा घेतली त्याची असती, बिल आणि टॅक्सकडेच बाहेर तर मग जातं. झालं काय असतं, तो टॅक्स 5% आला झोमॅटोकडे, झोमॅटो 5% भरतोय, अजून म्हणजे हे लक्षात आलं. 5% हां, किती केलं तसं असतं? नाही आहे, हे तसं नाही आहे. माझ्या ते जाऊ लक्षात नये, 5% जावं. माझ्या ते लक्षात आलं. कुठल्या हॉटेलला तुम्ही ज्या जेवायला का कशाला जातात तर तुम्हाला ते बिल येतं, हां. ते पाहतात ना, हां, ते विथ टॅक्स येतं. नाही, पण त्यात तू बघशील ना, जर 400 रुपये तिथे मी घेतलं ना, तर मला 420 रुपये बिल येईल. 420 रुपये बिल येईल. बरोबर. तेव्हा लिहून येईल की 400 रुपये त्या फूडचे आहेत, आणि CGST 5% 20 रुपये, 10 का असेल, हां 20 रुपये, आणि GST 20 रुपये, 440 रुपये येईल.
5 ना 5% म्हणजे 2.5% CGST, 20 2.5%. हां, 20 रुपये मला 10 रुपये CGST लागेल, 10 रुपये GST लागेल. बरोबर. आता काय आलंय, हॉटेलची बिलं ही कॉम्प्युटराइज झाली. हो. टॅक्स सगळं. असं नाही की टॅक्स विदाउट टॅक्स बिल. तर त्यांच्याकडे रेकॉर्डिंग झालं ना आता मी पुन्हा तर तेच सांगतोय, ECO साठी त्यांना बिलाच्या सॉफ्टवेअरमध्ये चेंज करून घ्यायला लागला. हां. त्यांनी तो चेंज करून घेतला. तसं सांग. हां. त्याच्यासाठी वेगळी बिलं हा तुमच्यासाठी. करावाच लागेल आणि त्यांना. करावाच बसायला लागेल, करावाच लागेल. प्रत्यक्ष खाण्यासाठी वेगळं. मी तुला सांगतो, तुला इथे कुठे हॉटेल आहे आपल्याकडे कोहिनूर समोर, हे आपलं सुरुची. सुरुचीकडे जा आणि त्यांना तू विचार की तुम्ही झोमॅटो थ्रू, मी तिकडे गेलो झोमॅटोला आला, तो विचारलं याला तुम्ही काय करता पेमेंट. म्हणतो ह्याला आम्ही आमचं पेमेंट जे आहे आम्हाला देतो, आम्ही GST बिल त्याला देत नाही, GST आम्हाला लागत नाही. मी जे वाचलंय, तुम्ही जे वाचलंय आता ते जाऊन त्यांना विचारा की झोमॅटो थ्रू तुम्हाला GST तुम्ही घेता का झोमॅटोकडनं, आमच्याकडे GST घेता, झोमॅटोकडनं घेता का. मी झोमॅटोकडून मागवलं तुमच्या हॉटेलचं तर मला जास्त रेट आहे. झोमॅटो मला GST लावतो. हां, तो GST लावतोच आहे. मग तुम्ही GST लावतो त्याच्यावरती, मग सांगेल तो की आम्ही त्यांच्याकडनं GST घेत नाही, कारण तसं गव्हर्नमेंटने आम्हाला सांगितलं. त्यांची बिलं वेगळी. हां, सॉफ्टवेअर आपण आपल्या गरजेप्रमाणे सॉफ्टवेअर बनवायचं असतं ना. सॉफ्टवेअर तसं बनले म्हणून मी असा टॅक्स घेऊ शकत नाही ना. नाही, हा मी GSTचे ऑडिट पॉईंट म्हणून विचार. नाही नाही नाही, जी तरतूद आहे त्याचप्रमाणे बिलिंग व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे सॉफ्टवेअर अपडेट त्यांना करावाच लागणार. सॉफ्टवेअरमध्ये असेल की बाई हां. आमच्याचं पेमेंट. आता जो देशाबाहेर नाही आला बघा, तो कोण आहे, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन आहे. मीन्स एनी पर्सन हू ओकॅजनली. आता हा CTP सारखाच आहे, याचा फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे, याचं नो फिक्स प्लेस ऑफ बिझनेस ऑर रेसिडन्स इन इंडिया. याचं भारतामध्ये घरही नाही आहे, फिक्स प्लेस ऑफ बिझनेस पण नाही आहे. असा व्यक्ती बाहेरनं आला. आता मिस्टर बुश रेसिडेंट इन USA, हा भारतामध्ये येतो कधी कधी, occasionally comes to India and gives advice on technical matter to Reliance Industries Limited as furtherance of his business and profession. Mr. Bush is liable for registration as a non-resident taxable person. CTP भारतामधला असतो, NRTP फॉरेनर असतो. जो भारतामध्ये जो दुसऱ्या इथे येऊन ओकॅजनली बिझनेस करतो, इन द कोर्स ऑफ फर्दर ऑफ बिझनेस तो सप्लाय करतो, त्यावर त्याला GST गव्हर्नमेंटला देण्यासाठी गव्हर्नमेंटने सांगितलं की तू NRTP म्हणून रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे ॲज पर सेक्शन 9 सबसेक्शन 5. ओके. पर्सन्स हू आर रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स, TDS डिडक्टर. आता हे कोण आहेत, as per section 51, following categories of person are required to deduct tax from the payment made or credited to the supplier in respect of taxable goods or services or both at 1% as per CGST Act. म्हणजे CGST 1%, EGST 1%, 2% झाले. ऑन पेमेंट टू सप्लायर ऑफ गुड्स और सर्व्हिसेस इन एक्सेस 2.5 लाख. कोण, डिपार्टमेंट और एस्टॅब्लिशमेंट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंटल एजन्सीज किंवा गव्हर्नमेंट जे पर्सन नोटिफाय करेल, सच पर्सन्स और कॅटेगरी ऑफ पर्सन्स ॲज मे बी नोटिफाईड बाय गव्हर्नमेंट, त्यांच्या करा तरतूद आहे सेक्शन 51ला की त्यांनी TDS डिडक्ट केला पाहिजे. 2.5 लाखाच्या वरती जर पेमेंट केलं, सप्लायर कोण आहे, सप्लायर कोण आहे, ज्याच्याकडनं गुड्स गव्हर्नमेंट घेईल किंवा सर्व्हिसेस गव्हर्नमेंट घेईल, तो सप्लायर आहे. त्याचा TDS कट करायचा आहे कोणाला, गव्हर्नमेंटला, त्यांच्या एजन्सीजला, लोकल अथॉरिटीजला. मग त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं TDS डिडक्टर म्हणून सेक्शन 51 प्रमाणे. गव्हर्नमेंटचा कुठलाही बिझनेस नाही आहे, समजा महानगरपालिकेचा कुठलाही बिझनेस नाही आहे, ॲज अ पब्लिक अथॉरिटी ते आपल्याला रस्ते, पाणी, वीज वगैरे सेवा देत असतील, शाळा वगैरे, आरोग्य सेवा वगैरे देत असतील, पण त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. कारण की ज्या कॉन्ट्रॅक्टर थ्रू ते आपल्याला सुविधा देत असतील, त्यांना जर 2.5 लाखावरती पेमेंट केलं तर त्यांचा GST डिडक्ट करून तो त्यांना जमा करायचा आहे त्याच्या GST नंबरवरती. महानगरपालिका TDS कापते, कॉन्ट्रॅक्टर इन्कम टॅक्सचा पण कापते आणि GSTचा पण कापते.
तरच कॉन्ट्रॅक्टर पैसे भरतील ना. कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत? ज्यांचं गव्हर्नमेंट त्यांचे कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. बरोबर. मग कार्यकर्ते भरतील टॅक्स, दाखवतील गव्हर्नमेंटला टॅक्स. म्हणून ते डायरेक्ट सोर्स पासूनच कट होतात. हां सोर्स मध्येच कट होतो. म्हणून ते त्यांचं इन्कम एक्सपोज झालं पाहिजे ना. तरतूद म्हणून तर केलेली आहे. जर एखादा व्यक्ती एजंट थ्रू सप्लाय करत असेल आणि एजंट आपलं बिल बनवत असेल तर एजंटला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. बघा कसं आहे, मी दिल्लीला आहे, तुम्ही मुंबईला. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही लोकली माल विका, त्याची गॅरंटी वॉरंटी घ्या. तुम्ही यांना सांगितलं की वॉरंटी मिळेल. तुम्ही म्हणाल कोणाचा गुड्स आहे? नाही, दिल्ली मेड कंपनी, त्यांचा माल आहे. बिलिंग कोण करणार? दिल्लीच्या कंपनी बिलिंग घेईल. हे म्हणतील नाही नाही, तुम्ही बिल करणार तर आम्ही माल घेतो. आणि उद्या काय वॉरंटी गॅरंटीचा प्रश्न आला तर आम्ही तुम्हाला पकडू. आम्ही त्या दिल्लीच्या कंपनीला ओळखत नाही, तुम्हाला ओळखतो. तुम्ही इथले लोकल आहात, तुमची फॅमिली इथलीच आहे, यांची पण इथलीच आहे, हे तुम्हाला ओळखतात. म्हणजे जर का मला तुम्हाला एजंट करायचं असेल, मी तुम्हाला माझ्याकडे बोलवीन, माझी फॅक्टरी दाखवीन, माझा बिझनेस दाखवीन, तुम्हाला विश्वास देईन की माझा माल विका जेन्युइन आहे. मी काय महाराष्ट्रामधल्या 12 करोड लोकांना कन्व्हिन्स नाही करू शकत ना. मी एजंट नेमतो, मी एजंटला कन्व्हिन्स करतो की माझा माल जेन्युइन आहे, तू काळजी करू नको, तुला मी 8 दिनामध्ये आणणार नाही, तू बिंदास वॉरंटी गॅरंटी दे, तुला मी माल चांगला देईन, तू पुढे विक, तुला मी चांगलं कमिशन देईन. मग तुम्हाला मी विश्वास दिला आहे, तुम्हाला विश्वास पटला आहे आणि तुम्ही माझा एजंट म्हणून काम करताय. आणि तुम्ही जर तुमच्या एजंट म्हणून सप्लाय करताय तर त्या कन्साइनमेंट एजंटला रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यावं लागेल. पण जर तुम्ही यांना 10,000चा माल विकला, यांनी घेतला, बिलिंग माझ्या नावाने झालं, तुम्हाला कमिशन मिळालं 1,000 रुपये. मग तुमचा टर्नओव्हर जेव्हा 20 लाखाच्या पुढे जाईल रजिस्ट्रेशन तुम्हाला तेव्हा घ्यायला लागेल. मग तुम्हाला 22/1 ॲप्लिकेबल होईल, तुम्हाला 24/7 ॲप्लिकेबल होणार नाही. पण जर तुम्ही तुमच्या नावाने बिलिंग करता, तुम्ही एजंट झालात, तुमच्या नावाने बिलिंग करता, तर तुम्हाला ॲज अ कन्साइनमेंट एजंट रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पर्सन हू मेक्स टॅक्सेबल सप्लाय गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ ऑन बिहाफ ऑफ अदर टॅक्सेबल पर्सन, माझ्या वतीने तुम्ही सप्लाय करताय वेदर ॲज एजंट और अदरवाईज, तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. ओके. कारण की जो सप्लाय ज्याला करणार आहे समोरचा होलसेलर, फॉर एक्झाम्पल सीएनएफ होलसेलरला सप्लाय करतो, जरी सीएनएफचा टर्नओव्हर कमी असला ना तरी पण घ्यावं लागेल, कारण होलसेलरला तुम्ही समजा नवीन माझे एजंट झालात, मी दिल्लीला आहे. एजंट म्हणजे सीएनएफ. हां ओके, क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट हां म्हणून तुम्हाला मी रोल दिला की तुम्ही CNF म्हणून काम करा, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. कंपल्सरी आहे. हां, ओनली बाय ते दिले C&F एजंट हू स्टॉक्स अँड सेल गुड्स ऑन बिहाफ ऑफ द प्रिन्सिपल. कन्साइनमेंट एजंट किंवा मग क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट कुठल्याही प्रकारे जर तो लोकल व्यक्ती त्याच्या नावाने बिलिंग करतो ना, तर तो C&F झाला, तर तो कन्साइनमेंट एजंट झाला, त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. रजिस्टर घेतलं आणि तो ठराविक टर्नओव्हरच्या वरती नाही गेला तर त्याला भरायचा नाही ना. एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलं ते महिन्याचं आहे ते भरा. तर जो लायबिलिटी जी बनेल ती भरायलाच लागेल ना. तुम्ही रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर तुम्हाला नियम काय, तुम्ही इनवॉइस बनवा, त्यावर टॅक्स कलेक्ट करा. तुम्ही इनवॉइस सप्लाय घ्याल तेव्हा सप्लायरला तुमचा GST नंबर द्या, तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल, तुम्हाला नियमाप्रमाणे टॅक्स इनवॉइस बनवायला लागेल. नाही नाही कसं असं मला बेसिक क्वेश्चन नाही म्हणजे वेगळा हां हे सगळं बरोबर आहे. जेव्हा गव्हर्नमेंट म्हणतं की तुम्हाला 25 एक्झाम्पल 10 लाख, पण एक्झाम्पल 10 लाखाच्या टर्नओव्हरपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायचंच नाही, बरोबर. एक बघ कसं आहे, मी सांगतो एक पण एखाद्याचं 10 लाखाचं रजिस्ट्रेशन जरी केलेलं नाही रजिस्ट्रेशन केव्हा घ्यायला लागतं, आणि 31 मार्चच्या 10 लाखाच्या वरती रजिस्ट्रेशन गेलं, केव्हा घ्यायला लागतं माहिती आहे का, तुम्हाला सेक्शन 22 ॲप्लिकेबल झाला तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं, सेक्शन 24 ॲप्लिकेबल झाला तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. आणि जर तुम्हाला रजिस्ट्रेशन स्वइच्छेने घ्यायचं असेल तर सेक्शन 25 सबसेक्शन 3 प्रमाणे अशी पण तरतूद आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशन घेऊनच बिझनेस करायचं. अच्छा.
मग तुमचा टर्न हुआ कर न हा त्यात बसतो CNF ते 25 टर्न हो आता एखाद्या माणसाला सिंगल कधी म्हणतात आणि मॅरिड कधी म्हणतात? तुझं अरेंज मॅरेज हो, तुझं लव्ह मॅरेज हो, या त्या मुलीने तुला पळून नेऊन तुझ्याशी लग्न लावो, तू मॅरिड आहेस ना? मॅरिड आहेस. स्टेटस काय झालं तुझं? लक्षात घे, स्टेटस काय झालं? स्टेटस एकच आहे की रजिस्टर पर्सन. स्टेटस काय? रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे, रजिस्टर पर्सन. एकदा का रजिस्टरचं लेबल लागलं का ते कशामुळे लागलं, कशामुळे लागलं हे इमटेरियल आहे. मग त्याला महिन्याच्या महिन्यात त्या मी तेच सांगतोय, रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर रजिस्ट्रेशन घेतल्यामुळे जे नियम तरतुदी लागू होतात त्या सगळ्या तरतुदी आता लागू होणार त्या रजिस्टर पर्सनला. मग गव्हर्नमेंटने काय केलं आहे, सेक्शन 22मध्ये 4 सबसेक्शन आहेत, त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. 22(1) मध्ये त्यांनी थ्रेशोल्ड लिमिट ठेवलं आहे. 22(1) मध्ये थ्रेशोल्ड लिमिट आहे 10 लाख, 20 लाख, 40 लाख. पण ते केव्हा ॲप्लिकेबल होतं, जेव्हा तुम्हाला 24 मधल्या तुमच्या 12 तिकडे सबसेक्शन आहेत, 12 तरतुदी आहेत, 12 सेक्शन आहेत, ते लागू होत नसतील तर तुम्हाला 22(1) मध्ये थ्रेशोल्ड लिमिटचा फ्रीडम घेता येतं. पण जर तुम्ही 12 सेक्शन जे 12 ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा 12 जे ट्रान्झॅक्शन आहेत त्यातलं ट्रान्झॅक्शन तुम्ही जर केलं एक जरी केलं तरी तर तो मी राज्याबाहेर सप्लाय केला तर मग 22(1) लागू होत नाही. इश्यू थ्रू गुड्स सप्लाय केले तर 22(1) विसरा, रजिस्ट्रेशन घ्या. रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंट घ्यायला का नव्हते? कारण त्यांना तुमच्याकडून टॅक्स कलेक्ट करून घ्यायचा आहे. मग त्याच्या बदल्यात तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही घेऊ शकता, रिटर्न भरा, पेमेंट करा, सगळं करा. आम्ही भरायचा आहेच तुम्हाला. म्हणजे असं नाही की टर्न एकदा रजिस्टर झाला का 22(1) चा संबंधच राहत नाही. टॅक्स तुमचा महिन्या तुम्ही विकलेला माल आणि आता मी नवीन बिझनेस सुरू केला, तू एक मोठा कॉन्ट्रॅक्टर तुझ्याकडे आलो आणि सांगितलं, अरे मी नवीन बिझनेस सुरू केला आहे, माझ्याकडे तुमचं जे कन्स्ट्रक्शन चालतं त्याकरता मी तुम्हाला काहीतरी सर्व्हिस देऊ शकतो. मी विचारलं, तुझ्याकडे काय गाडी आहे? माझ्याकडे टेम्पो आहे, माझ्याकडे ट्रक आहे, मी त्या क्रेन पण घेतो आहे. हो, तुला मी कॉन्ट्रॅक्ट देऊ, तुला GST नंबर दे. मी बोली नंबर नाही माझा. नाही नाही, तुला GST नंबरशिवाय आम्ही काम देणारच नाही. मग आता 22 काय आणि 24 काय, मला मग रजिस्ट्रेशन पाहिजे. मी गव्हर्नमेंटकडे गेलो की कामच मिळत नाही मला. मी माझी जमीन विकली, शहरात आलो, ओळखी काढल्या, सगळी तयारी केली, सगळं शिकलो मी, मला बिझनेस करायचा आहे, उद्योजक व्हायचं आहे. मग गव्हर्नमेंट बोललं, बेटा ठीक आहे, तुला 25(3) प्रमाणे स्वइच्छेने रजिस्ट्रेशन घेण्याची तरतूद केलेली आहे, कर बिझनेस. पण एकदा त्यात दिलेलं असं 25(3) मध्ये मी म्हणाल की मला कुठे कायदा लागू होता, मी घेतलं रजिस्ट्रेशन, तर गव्हर्नमेंट काय म्हणतं, तुमचे कुठले लाड नाही करणार आम्ही. तू स्वइच्छेने घेतलं आहे का तुला आम्ही घ्यायला लावलं? तुम्हाला 22(1) आणि 22(1) काय आणि 24 काय, इकडे गव्हर्नमेंट डोक्यावर बसलंय तुमच्या, निर्देशाने म्हणून घेतलंय, आणि इकडे तुम्ही स्वतःहून गव्हर्नमेंटने डोक्यावर बसून घेता की रजिस्ट्रेशन द्या. मग गव्हर्नमेंट काय म्हणाल, आता तुमच्या डोक्यावर रजिस्ट्रेशन आलं नाही एकदा का, तुम्हाला आता सगळे ऑब्लिगेशन्स लागू झाले. तुमचा जो बिझनेसचा बोर्ड आहे, तुमच्या ऑफिसच्या समोर तुम्ही बोर्ड लावला आहे, त्याच्यावर GST नंबर टाका, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट समोर लावा, हे सगळ्यांना लागू आहे, तुम्हाला पण लागू आहे. जे नियम सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे ते ॲप्लिकेबल सेक्शन 25(3) मध्ये रजिस्ट्रेशन घेणाऱ्या माणसाला पण असतील, 24 मध्ये, 22(1) मध्ये रजिस्ट्रेशन कुठलं पण घेतलं असेल, सगळ्यांना नियम सारखे. रजिस्टर पर्सनला सगळ्यांना एकच नियम, वेगळा नियम नाही. त्यानेच गोंधळ होतो. म्हणजे 25(3) त्याचा टर्नओव्हर भले काय हो न हो, त्यांनी काही विकलं म्हणजे ते 10,000 विकलं, त्याच्यावर लगेच त्यांनी पण पुढल्या महिन्यात सगळ्या 11,000. ज्यावेळेस तो सप्लाय करतो ना त्यावेळेस त्याला टॅक्स इनवॉइस इश्यू करायला लागतो. टॅक्स इनवॉइसमध्ये टॅक्स येतोच, त्याच्यात GST येतो. झालं सगळं. आणि मग त्याला समजा टर्नओव्हर नाही झाला तेवढा, आता टर्नओव्हर हा विषय विसरून द्यायचा. देऊन टाकते गव्हर्नमेंटला. टर्नओव्हर हा विषय आता मागेच पडला ना, टर्न हा विषयच नाही ना आता. ही टर्म काय आहे की एवढा टर्नओव्हर नसेल तर त्याला GST नंबर लागू नाही.
वन ऑफ द कंडिशन आहे ही. रजिस्ट्रेशन घेण्याकरता वन ऑफ द कंडिशन आहे. बघ, सेक्शन 22मध्ये 4 तरतुदी आहेत. सेक्शन 22मधल्या 4 तरतुदी तुला लागू होत नाहीत, तू विषय नको घेऊ. पण सेक्शन 24मध्ये 12 तरतुदी आहेत, त्यातली एक जरी लागू झाली तर रजिस्ट्रेशन तुला घ्यावं लागेल. मग 22मध्ये सेक्शन 1मध्ये अशी तरतूद आहे की तिकडे ॲग्रिगेट टर्नओव्हर, अरे तो वेगळा विषय आहे, हा वेगळा विषय आहे. म्हणजे या 16 हे 4 ने हे 12, या 16 सेक्शनपैकी कुठलंही एक सेक्शन जर तुम्हाला लागू झाला तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. छोट्या छोट्या बिझनेसला 25-3 अंडर घ्यावं लागेल. नाही, 25-3 तुम्ही स्वयंची नाही घेता. का घेतात? कारण एक बिझनेस कमी आहे. तुम्हाला जो बिझनेस देणार आहे, रिसिपियंट आहे, तो तुम्हाला बिझनेस देत नाही. कामच भेटत नाहीत ना. आता मला माल विकायचा आहे, माल घ्यायला गेलो मी, जरी माझं दुकान सुरू झालं पण मी जेव्हा माल घ्यायला गेलो होलसेलरकडे, मी पण होलसेलर आहे पण मला दुसरा सुपर होलसेलरकडे माल घ्यायचा आहे, तो म्हणतो तुझं GST दाखव तर तुला माल देईल. जरी माझा 1 रुपयाचा टर्नओव्हर नाही तरी पहिलं बिल बनवायला तुला GST दाखवून मला माल येतोय ना माझ्या दुकानात. पण त्याला GST लागतो म्हणून तुम्हाला तो काढावा लागतो. नाही हां, त्याला भरायचं आहे ना. तो सिस्टीममध्ये बसलाय, आपण सिस्टीममध्ये आलो ना. GST म्हणजे आपला जे आपण GST कमवत नसतोय, GST म्हणजे आपण गव्हर्नमेंटचा एजंट झालो, खालून घ्यायचा वर द्यायचा. आता मग मी त्या सिस्टीममध्ये मधला आहे, मी म्हणेन की माझा टर्नओव्हर मी देणार नाही, म्हणजे तो आलेला GST काही खिशात ठेवणार आहे पण नाही ना. आलेला GST पुढे भरावा लागेल ना, म्हणून आपल्याला GST दर महिन्यात आणि भरावाच लागतो. घेताना पण त्याला GST सगळं घ्यायला पाहिजे. हो आणि विकलं की पुन्हा आपला GST हां, पण पाहावा लागतो. हो आपण फक्त एजंट आहे आपण. आणि परत म्हणजे याच्यात हो लॉ नुसार एवढंच. हां. एकदा त्यांनी गव्हर्नमेंटनी सांगितलं की तुम्हाला आता रजिस्ट्रेशन, आपण टॉपिक पहिला का बघतोय की GST कलेक्ट कोणी करायचा, जो रजिस्टर्ड व्यक्ती आहे तो GST कलेक्ट करणार, त्यालाच तो अधिकार आहे. आणि तो पण गव्हर्नमेंटनी दिलेल्या नियमानुसार सगळं काम करायचं. मग ते नियम सगळ्यांना लागू होतील. सेक्शन 22मधले 4 सेक्शन, सेक्शन 24मधले 12 सेक्शन हे जर तुमच्या ट्रान्झॅक्शनप्रमाणे तुम्हाला ॲप्लिकेबल झाले किंवा त्या तरतुदीप्रमाणे तुम्ही GSTच्या स्कोपमध्ये आलात तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. एकदा रजिस्ट्रेशन घेतलं का मग ते 22प्रमाणे घेतलं का 24प्रमाणे घेतलं का 25-3प्रमाणे घेतलं हे तुमच्या सर्टिफिकेटवरती लिहिलेलं नसतं. 22, 24, 23 सेक्शन दिसत नाही. हां, 23 पण असेल. 23मध्ये ज्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही ते आहे. मी मगाशी बोललो ना, त्यांनी सांगितलं की ECO थ्रू तुम्ही सर्व्हिस दिली, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. काय असलं? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर थ्रू जर सर्व्हिस दिली तर रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. सर्व्हिस प्रोव्हायडरनी राज्याबाहेर सप्लाय केला, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. हे सेक्शन 23च्या पॉवरमध्ये गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे. सेक्शन 23(2)मध्ये की आम्ही नोटिफिकेशनद्वारे सांगू की रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कोणाला नाही. ते नोटिफिकेशन काढतात आणि सांगतात की रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आणखी 23(1)मध्ये हे सांगितलं आहे की जो एकदम सप्लाय करतो त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. जो वाईन शॉप त्याचा आहे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. त्याचा पेट्रोल पंप आहे याच्यावर GST लागत नाही. 23 मध्ये. 23(1)मध्ये हे सांगितलं आहे. आणि 23(1)मध्ये अजून एक गोष्ट सांगितली आहे की जो ॲग्रिकल्चरिस्ट आहे, शेतकरी आहे, जो शेतामधनं उत्पन्न काढतो आणि त्याचा तेवढाच इन्कम सोर्स आहे, तेवढंच काम करतो, त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. त्याचा टर्नओव्हर 1 करोड हो, 2 करोड हो, 5 करोड हो, किती पण होते, त्याला GST भरायचा नाही. बाय नाही. पण तो ज्याला विकेल तो नाही. पुढे विकेल त्याला आता जर का त्याचा माल जर का एक्झॅम्प्टच असेल, कोबीवरती टॅक्स नाही आहे, तो कोबी काढतो, आंबे फळं विकतो, त्या दिवशी नाहीच आहे ना. आता काजू आहे तर काजूवरती 5% GST आहे. काजूवरती 5% GST आहे. शेतकऱ्याकडनं जर डीमार्टनी डायरेक्टली काजू घेतले तर मग त्याच्यावरती GST भरण्याची जबाबदारी रिव्हर्स चार्जमध्ये आहे. पॅकिंग गुड्सला आहे. रिव्हर्स चार्ज सांगतोय मी. आपण जर का ॲग्रिकल्चरिस्टचा असा कुठला गुड्स आहे जो टॅक्सेबल आहे आणि ॲग्रिकल्चरिस्टकडनं जर तो खरेदी केला कोणी, जसा एखादा अशा जो विकणार आहे म्हणजे डीमार्ट आहे, तर त्यांची पण नोटिफिकेशन आहे. त्यातले जे गुड्स आहेत त्याप्रमाणे रिव्हर्स चार्ज टॅक्सेबल होतो आणि जर त्यात नसेल तर टॅक्सेबल नाही होणार.
input service distributor, whether or not separately registered under this act. 9 नंबरला कोण आहे बघा, पर्सन हू सप्लाय गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ. जो गुड्सचा सप्लायर आहे, गुड्सचा सप्लायर आहे त्याला रजिस्ट्रेशन पर्सन हू सप्लाय गुड्स. आता बघा इथे मिसर्स राम टी सप्लायज टी थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. ही मस्ट ऑब्टेन रजिस्ट्रेशन विदाउट एनी टर्नओव्हर लिमिट. काय म्हटलं बघा इकडे, ओके. 9(5) मधल्या सर्व्हिस आहेत त्यांना सेक्शन वेगळं आहे, म्हणून म्हटलं अदर दॅन सप्लाय स्पेसिफाईड अंडर सेक्शन 9(5). सर्व्हिस हे दुसरी कुठली असेल जी इसी थ्रू सप्लाय केली, पण गव्हर्नमेंटने काय केलं, एक नोटिफिकेशन काढलं सेक्शन 23च्या पॉवरप्रमाणे की सर्व्हिस प्रोव्हायडरला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज तेव्हाच आहे जेव्हा त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर त्या फिनान्शियल इयरमध्ये 20 लाख 10 लाख एक्सेल करेल, रजिस्ट्रेशन तेव्हाच घ्यायचं. त्यामुळे सर्व्हिस प्रोव्हायडरला या एक्झम्पशनमुळे काय झालं आहे की तुम्ही ECO थ्रू सर्व्हिस द्या, राज्याबाहेर सर्व्हिस द्या, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही तोपर्यंत जोपर्यंत ॲग्रिगेट टर्नओव्हर त्या स्टेटच्या लिमिटप्रमाणे 20 लाख किंवा 10 लाख एक्सेल करत नाही 4 स्टेटमध्ये, तोपर्यंत रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. हे जर एक्झम्पशन नसतं ना तर सर्व्हिस प्रोव्हायडरला पण रजिस्ट्रेशन घ्यायला लागलं असतं. आता मी एखादा प्लंबर आहे ते लोक पण सांगतात ECOला, अरे माझं नाव रेकॉर्ड करा. कार्पेंटर आहे तो असतो, प्लंबर असतो, जे आपल्याकडे वॉशिंग मशीन इलेक्ट्रिशियन रिपेअर करणारे असतात ते पण आपला नंबर टाकतात, जस्ट ड्रायव्हर टाकतात. हां. मग ते ECO आहे. ECO म्हणजे कोण आहे, अशा एक वेबसाईट आहे किंवा एक तुमच्याकडे ॲप आहे Zomato जिकडे तुम्ही सर्व्हिस मागवता. आता कामाला गेलायचं आणि तुला सांगितलं घरच्या लोकांनी की आपलं ते वॉशिंग मशीन दररोज चालत नाही, तू लगेच ॲप काढलं, बघितलं वॉशिंग मशीन रिपेअर करणारा कोण आहे, लगेच तू तुझी सर्व्हिस बुक केली, मग तुझा फोन येतो की तुमचं वॉशिंग मशीन बिघडलं आहे का, म्हटलं हो. मग काय ॲड्रेस आहे काय आहे, मग लगेच तो ॲड्रेस त्याला SMS करतो, व्हॉट्सअप करतो, जे काय तो सांगतो, लिहून घेतो. मग घरी तो माणूस सांगतो की मी फोन केला, माणूस येईल. वेळ कोणाकडे, महानगरामध्ये वेळ कोणाकडे. आता हे छोटे मोठे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, ह्यांना गव्हर्नमेंटने सांगितलं रजिस्ट्रेशन घ्या तर मरतील ना ते. मग त्यांना दिलं एक्झम्पशन की सर्व्हिस प्रोव्हायडर छोटे मोठे कोणी असो, जोपर्यंत टर्नओव्हर 10 किंवा 20 लाखाच्या वरती जात नाही तोपर्यंत त्यांना तुम्ही सर्व्हिस राज्याबाहेर द्या, ECO थ्रू द्या, तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. एव्हरी इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर who is required to collect tax at source under C 52, ज्यांना TCS कलेक्ट करायचं आहे, म्हणजे ECO Zomato, त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. ओके. दुसरं, जो OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. आता कोण असतो OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर, हे ते डिफाईन झालं आहे IGST ॲक्टमध्ये. डिलिव्हरिंग सर्व्हिसेस बाय मेडिएटिंग विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सप्लाय केला जातो इंटरनेट वापरून, ओव्हर द इंटरनेट ऑर अन इलेक्ट्रॉनिक नेटवर्क. आणि नेचर ऑफ विच रेंडर्स दे आर इसेन्शियली ऑटोमॅटेड. जो सप्लाय आहे त्याचा प्रोग्राम त्यांनी केलेला आहे, ऑटोमॅटिक सप्लाय आहे. एक मिनिट. सप्लाय इंटरनेट थ्रू होतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होतो आणि तो ऑटोमॅटिक केलेला आहे, प्रोग्राम केलेला आहे. आणि त्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन आहे ना, हे जवळजवळ नसतंच. आता इम्पॉसिबल टू इन्श्युअर द ॲब्सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता रिट्रीवलचा अर्थ काय, टू गेट. रिट्रीव म्हणजे टू गेट. ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस सर्व्हिस प्रोव्हायडर अँड इन्क्लूड्स OIDR सर्व्हिस इन्क्लूड्स ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस, क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर providing e-book, movie, music, software and other intangible via telecommunication network, providing data or information retrievable or otherwise to any person in electronic form
आता जी माहिती आहे ती तुला पी डी एफमध्ये पाहिजे, तू पी डी एफमध्ये रिट्रीव करू शकतो, प्रिंट करू शकतो. डिजिटल डेटा स्टोरेज, ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन सप्लाईज ऑफ डिजिटल कंटेंट लाईक मूवी, टेलिव्हिजन शोज, म्युझिक एक्सेट्रा. हे सगळं कशामध्ये येतं? ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस अँड रिट्रीवल. ऑनलाईन इन्फॉर्मेशन डेटाबेस ॲक्सेस अँड रिट्रीवल. ॲक्सेस म्हणजे तुम्ही त्याला कनेक्ट करता आणि रिट्रीव म्हणजे तिकडून तुम्ही काढून घेता माहिती, तुम्हाला मिळते ती माहिती. आता जर ही सर्व्हिस जी आहे, जर मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड फॉर एव्हरी पर्सन सप्लाईंग ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस और रिट्रीवल सर्व्हिसेस फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया टू अ पर्सन इन इंडिया अदर दॅन रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन. जो घेणार आहे तो अनरजिस्टर्ड असेल तरच OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे त्याला GST गव्हर्नमेंटला भरायला लावायचं आहे. म्हणून त्यांना सांगितलं आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन घ्या. जर त्यांनी रजिस्टर्ड पर्सनवर सप्लाय दिला असेल मग रजिस्टर्ड पर्सन रिव्हर्स चार्जमध्ये भरेल. आणि CGST आणि SGST हे जेव्हा आपण चलन वगैरे बघू, जो भरतो तो बरोबर तो स्टेटला जातो, बघा कसं आहे, दोन्ही केंद्राला जातो. स्टेट गव्हर्नमेंटने का वेगळा घेतला CGST GST? त्याचं त्यांना परतावा आमचा टॅक्स आम्हाला डायरेक्टली आमच्या अकाउंटला आला पाहिजे. दोघांची आपण वेगवेगळी असतात. वेगवेगळे म्हणजे जेव्हा ते बिलानुसार भरलं जातो जो भरतो तर स्टेटला लगेच मिळतो ना. हो आणि केंद्राला पण लगेच हो. मिळतो ना. मी एक प्रश्न म्हणजे अभ्यास करून याच्या व्यतिरिक्त की सगळे स्टेटचे बोलतात मुख्यमंत्री की आम्हाला देत नाहीत, आम्हाला देत नाही, हा काय प्रकार आहे? तुमचा तुम्हाला मिळाला ना म्हणजे तो प्रकार असा आहे, की अजून ॲडिशनल का काय? नाही मी सांगतो तो प्रकार असा हा आहे. मी जनरल विचारतो नाही पेपरमध्ये आपण वाचतो ते तर उद्धव ठाकरे बोललं होतं ना आम्हाला देत नाहीत, आम्हाला देत नाहीत. बरोबर आहे. हा काय प्रकार आहे? अच्छा सुट्टी का तुम्हाला? हा. नाही का मी सांगितलं तर वाचलं आहे, मी कुठे जॉबला नाही. मी वाचलं आहे, सांगितलं ना. मला नाही माहिती. हे होते की नव्हते माहिती हां नाही. नाही नव्हते. हा? मला जॉबला असताना सगळ्या उठायचं ते जेवून मी जॉबला कसं आहे बघा, हा AGST CGST केव्हा लागतो? तुम्ही राज्यामध्ये सप्लाय करता तेव्हा. तुम्ही काय केलं, तुम्ही आहे ना इनवर्ट सप्लाय घेतला. कुठनं घेतला? तुम्ही इनवर्ट सप्लाय हा गोव्यामधनं घेतला. ओके, तुम्ही गोव्यामधनं एक 10,000चं मटेरियल घेतलं. ओके, ह्याच्यावर तुम्ही टॅक्स दिला आहे ₹1200, 12%. ओके, जो गोव्याचा सप्लायर आहे तो तुम्हाला हा जो सप्लाय करतो महाराष्ट्रामध्ये तुम्ही आहात, तुमच्याकरता हा इंटरस्टेट सप्लाय. तुम्ही 12% ज्या हा जो जेव्हा 1200 घ्याल तेव्हा ह्याच्यावरती IGST लागून येईल. हां, ह्याच्यावर IGST लागून येईल. या 1200 मधले ₹600 जे आहेत, ₹600 कळलं का? हे जे ₹600 जे आहेत हे कोणाचे आहेत? सेंट्रलचे. आणि ₹600 हा जो AGST आहे हा गोव्याला मिळणार नाही, हा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्र GST आहे. पण झालं काय, व्यापारी गोव्याचा आहे, त्यांनी महाराष्ट्राच्या रेसिपियंटकडनं बायरकडनं ₹1200 कलेक्ट केले आणि त्यांनी त्या गोव्याच्या त्याच्या GST नंबरमध्ये डिक्लेअर केलं की मी महाराष्ट्रामध्ये सप्लाय केलं. किती? 1200चा. 1200चा टॅक्स गोळा केला आहे, 10,000चा सप्लाय केला आहे, त्यावर ₹1200 टॅक्स मी कलेक्ट केला आहे आणि तो मी जमा केला. ओके, तो जमा केला. आता हा ₹1200 जे आहेत हे गेले कोणाकडे? हे गेले सेंटरकडे. टोटल तो मग 1200. हा गोवा आला त्यातले ₹700 ठेवून घेत नाही. गोव्यात तर इन्कमच नाही ना ते. गोव्यात त्यांनी ₹1200 भरले, ते गोव्याचं इन्कमच नाही. पण गोव्यामध्ये पण तो 600 घेतो ना. त्यांनी ₹1200 कलेक्ट केल्यावर त्याची जबाबदारी काय आहे? ते गव्हर्नमेंटला जमा करायची. IGST हा जातो सेंटरकडे. ठीक आहे, आला पॉईंट लक्षात. आता IGST गेले त्यांच्याकडे. ओके, आता तुझ्याकडे हे गव्हर्नमेंटचं इन्कम आहे किती? 600. आता काय झालं आहे, ज्या वेळेस तू हा माल विकलास त्यावेळेस तू ₹800 कलेक्ट केले. ओके, ₹800 कलेक्ट केले. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणतात,
की या 1200मध्ये आमचे 600 द्या. पुढे गेले. पण तू काय केलं, तू महाराष्ट्रामध्ये माल विकला 800-800ला आणि त्यात तू हे 600 रुपयाचे क्रेडिट घेतलं. या 600 रुपयाचे क्रेडिट घेतलं तू, 200 रुपये कॅश भरली. तुझ्याकडे CGSTचं क्रेडिट होतं की नाही, ते तू घेतलं नाही. नियम असा आहे की जे तुमच्याकडे IGST क्रेडिट असेल ना, तर तुम्ही IGST पहिले संपवा सगळा. तू IGSTचं क्रेडिट घेतलं आणि 200 रुपये CGSTचं क्रेडिट घेतलं, 200 रुपये AGSTचं क्रेडिट घेतलं. मग केंद्र काय म्हणते, तुम्हाला द्यायचे काय, ते तुमचं क्रेडिट घेतलं ना त्यांनी. हां. पण ह्यांचं म्हणणं काय की अशी काहीतरी अमाऊंट आहे जी क्रेडिट म्हणून युटिलाइज झालेली नाही आहे. हां. मग गव्हर्नमेंट म्हणतं याचा हिशोब करायला आम्हाला वेळ लागेल. आणि मग आम्ही देऊ तुम्हाला. हिशोब करायला वेळ लागेल तेव्हा तुम्ही म्हणताय ना 35,000 करोड, ते 35,000 करोड नाही, तुम्हाला 2,000 करोड मिळतील. पण हे काय बोलतात, आमचे 35,000 करोड यायचे, ते आले का आम्ही मग हे करू, ते करू, ते करू, ते करू, ते करू. 35,000 करोड तुमचे येणारा हा आकडा IGSTचा आहे. पण किती क्रेडिट युटिलाइज झालं आहे, किती टॅक्स त्यातनं भरला आहे तुमच्या कडच्या व्यापाऱ्यांनी, तो 33,000 असेल, 33,000 करोड असेल. याचा हिशोब व्हायला काही वेळ जातो, काय कालावधी लागतो. पण महाराष्ट्राला तुम्ही ते पैसे देतो ना गोव्याला येताना बिलातले. म्हणजे असं जर काय 50 कोटीचं त्यांनी गोव्याकडनं महाराष्ट्राच्या बिझनेस कन्झ्युमर कोण आहे, कन्झ्युमर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र. तर टॅक्स महाराष्ट्राला मिळतो. तसा सेम महाराष्ट्रामधला पण बाहेर जातो माल, हां. बिहारला जातो, UPला जातो, तर तो टॅक्स UPला मिळतो. जे डेस्टिनेशन स्टेट असते ना, टॅक्स त्यांना मिळतो. आणि गोव्याचा सप्लायर गोव्याचा आहे, माल गोव्यामधला आहे, मॅन्युफॅक्चर समजा गोव्याचा आहे, माल कुठे आला, महाराष्ट्राला डिस्ट्रीब्युटर महाराष्ट्रामध्ये, विकला झाला. मग तो त्याचा जो टॅक्स आहे महाराष्ट्राला मिळणार. मग त्याला काहीच नाही मिळणार. गोव्यामध्ये त्याचं प्रोडक्शन झालं, कन्झम्पशन महाराष्ट्रामध्ये झालं आणि GST हा कन्झम्पशन बेस, ज्यांनी कन्झ्युम केला, हां. पॉकेटमध्ये कोणाचा गेला, महाराष्ट्राच्या माणसाच्या गेला. पण तो मिळाला ना गोव्याला, म्हणजे गोव्यानी तो कलेक्ट करून गव्हर्नमेंटकडे पाठवला ना. पाठवला, बरोबर आहे. मग महाराष्ट्राचं म्हणणं काय, तुम्हाला जे 1200 मिळाले त्याचे 600 आमचे आहेत, ते आम्हाला द्या. हां, असा विषय पण आहे. पण ते काय म्हणतात, पण जेव्हा तुमचा जो आमचा टॅक्स भरायचा होता, जो तुमचा जेव्हा टॅक्स 800 भरायचा होता आणि आमचा पण 800 भरायचा होता, त्या 800मध्ये 600 रुपये त्यांनी IGST मध्येच भरले ना. तुम्हाला ते आम्ही देणार आहे, त्यांनी ते युटिलाइज केले ना भरायला. म्हणजे काय केलं, तुझ्याकडे IGST जमा आहे, माझ्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंट. महाराष्ट्राच्या तू व्यापारी आहेस, हां. तुझ्या अकाउंटला आला ना IGST, हां. तू त्याचा क्रेडिट घेतला की नाही, इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं. हां. जर तू IGST युटिलाइज केला नसता तर 800 रुपये कॅश भरली असती. कोणाला? सेंट्रल गव्हर्नमेंटला 800 रुपये दिले असते, स्टेटला पण 800. कसं काय, महाराष्ट्राने याच्या बिलाच्या यालाच सगळे तोड टाकले ना. सिंपल थिंग आहे, तुम्ही गोवा राज्य आहे, मी महाराष्ट्र आहे. एक लक्षात घ्या, गोव्यात एक लक्षात आता घ्या, राज्य मी राज्य करतोय, आहे. एक्झॅक्ट जी लायबिलिटी आहे, ही लायबिलिटी कशी भरायची असते, कॅशमधनं किंवा क्रेडिटमधनं. हां. आता इथे काय केलं आहे गव्हर्नमेंटनी, की जर तुमच्याकडे IGST क्रेडिट असेल तर तुम्ही ते पहिल्यांदा वापरा. वापरा म्हणजे म्हणजे तुम्ही 800 रुपये भरताना मी काय करेन माहिती का, आत्ता मी थांबतो इकडे, हां. मी हे कशा प्रकारे वापरलं जातं आणि कशामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट होतो मला हे मी फक्त अजून जो पुढचं, मोबाईल असेल ना, हां मी पुढचं आपलं टॉपिक आहे इनपुट चालेल, टॅक्स चालेल. क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट हा एक आपला मोठा टॉपिक आहे, हां. सेक्शन 16 आणि 17. आणि तिथपर्यंत काय होईल, आपल्या आणखीन काय तरतुदी होतील आणि मग तुमचं थोडं मॅच्युरिटी लेवल वाढेल, मग तुम्हाला त्यामध्ये कळेल. नाही, बरोबर. आता ह्या लेवलला मी जेवढं सांगितलं तेवढंच सांगू शकतो, कारण तुमचा अनुभव अजून थोडा प्रगल्भ व्हायला पाहिजे. तो प्रगल्भ झाला अनुभव का तुम्हाला कळेल की नक्की प्रॉब्लेम काय आहे. याला का बोलतो? हां, बस, बस. कुठलाही मुख्यमंत्री माहिती. हां हां